आपण पहिल्यांदा अशा फॉर्मली प्रत्येक सिंगर वर्सटाईल नाही असू शकत. दूर ना जाऊ द्या सोडा. कॉस्ट्युम ट्रायल दिवसभर, मग तुम्ही ट्रॅकवर गाताय, मग एपिसोडची सुरुवात गाण्यापेक्षा डान्सनी होते. गाण्याच्या रियालिटी शो गाण्याच्या रियालिटी शो मध्ये सुंदर चाली. म्हणजे इतका मोठा संगीतकार आहे, पण आत्ता मला खूप वाईट वाटतं की खूप मुलांना माहितीच नाही आहेत. जसा ट्रेंड येईल तसं आपण आपल्या भावना मरू देणं मला संभव मान्य नाही. कसं आहे, गाणं हे डायरेक्ट तुमचा इमोशनल आउटबर्स्ट आहे. सो त्याच्यात प्रॉब्लेम आला तर गाण्यात पण प्रॉब्लेम येणार आहे. कलाकाराला इगो असतो. बाहेरचे इन्फ्लुएन्स घेऊन तुम्ही घरात येता. मी अनुष्काला पण क्रेडिट देईन या बाबतीत अगदी की आई तुला जायचंय, तू बघ ना, मी हे करीन सगळं. कलाकार म्हणून, तुम्ही मराठी कलाकार म्हणून मराठीचा पहिला अभिमान असणं आवश्यक आहे आणि हा सांभाळला जाणं इथून पुढे फार आवश्यक आहे. नमस्कार, सावनी म्युझिक पॉडकास्टच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या भागातली माझी जी गेस्ट आहे तिला मी लहानपणापासून ऐकत आली आहे. म्हणजे मी लहान असल्यापासून तिला ऐकत आली आहे. गेली अनेक वर्ष ती सातत्याने संगीत सृष्टीत कार्यरत आहे. एक स्वतः गायिका म्हणून तर तिची ओळख आहेच, पण एका यशस्वी गायकाची बायको ही तिची तितकीच महत्त्वाची ओळख आहे. सगळ्यांची आवडती गायिका प्राजक्ता जोशी रानडे. हिच्याबरोबर खूप मनसोक्त गप्पा मारल्या. खरंच मी लहानाची मोठी झाली आहे तिची गाणी ऐकत. तिचा तो प्रवास ऐकताना खरंच मी खूप भारावून गेले होते. आणि बऱ्याच अशा पडद्यामागच्या गोष्टी ज्या आपल्या कलाकारांव्यतिरिक्त कोणाला माहिती नसतात, अशा अनेक गोष्टी तिच्याकडनं ऐकायला मिळाल्या. तिचं व्यक्तिगत आयुष्य असो, ऋषिकेश रानडेसारख्या यशस्वी गायकाबरोबरचा वैवाहिक जीवनातला अनुभव असो, ते अगदी आत्ताच्या पॅरेंटिंगपर्यंत, ते अगदी संगीत शिक्षणापर्यंत, या सगळ्या विषयांवर आम्ही गप्पा मारल्यात. लगेच एपिसोडला सुरुवात करूया. बघा सावनी म्युझिक पॉडकास्ट विथ प्राजक्ता जोशी रानडे. नमस्कार, तुझं खूप खूप स्वागत आहे सावनी म्युझिक पॉडकास्ट मध्ये. नमस्कार सावनी. आणि खूप छान वाटतंय तुझ्याबरोबर इथे. आपण पहिल्यांदा अशा फॉर्मली म्हणजे इतके वर्ष मी आपलं एवढं मित्र आहे, पण मी असं मला कधीच वाटलं नव्हतं मी शेवटी फॉर्मली खरंच नाही झालेलं असं. सो पण मस्त वाटतंय. येस, म्हणजे मला असं हे नाही साऊंड करायचंय की तू खूप मोठी आहेस. मला असं सांगायचं मी लहानपणापासून तुला तू आहे सर सर्वार्थानीच मोठी आहेस, पण अगदी लहान असल्यापासून मी तुला बघतेय, टीव्हीवर बघत आली आहे. आणि असं नेहमी ना असं एक इन्स्पिरेशन म्हणतो ना आपण की अरे वा, की तू असेल, विभावरीताई, ह्या सगळ्यांना आम्ही लहानपणापासून पुण्यातल्या म्युझिक सर्कलमध्ये बघितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर विविध प्लॅटफॉर्म्सवर रियालिटी शोजमध्ये पण बघितलं होतं. पण तुझी जर्नी ही खऱ्या अर्थाने तुझ्या मते कधी सुरू झाली आणि तू कधी कमिट केलं स्वतःला की येस, मी गाणं ही अशी गोष्ट आहे जी मी आयुष्यभर करीन? किंवा म्हणजे खरंच मला आठवतंय तेव्हापासून मी गातेच आहे. हो, अगदी आपण बेसिकला जाऊन म्हणलं तर की घरी पूर्णच गाण्याचं वातावरण असल्यामुळे मी ऑलमोस्ट मॉन्टेसरी KG पासून सगळ्यात भाग घेऊन गातेच आहे, एवढं मला आठवतंय. तो गायन, वादन, नृत्य हे सगळं पार्टिसिपेट करत आले. आणि गाण्यातच करिअर करायचं असं काही एक साधारण आपला 10वीचा टप्पा असतो की आपण काय करणार आहोत पुढे असा विचार करतो. तर तेव्हाही गाणंच पूर्ण करायचं असं नव्हतं. रादर 4थी पर्यंत मी डान्समध्येच होते पूर्णपणे. म्हणजे तेच एक वेळ होतं. आणि 5वी पासून माझी मोठी बहीण सुचेता, ती उत्तम गाते, तर तिला साथ करता यावी म्हणून मी हार्मोनियम शिकायला लागले. म्हणजे वडिलांनी हार्मोनियम शिकायला घातलं. मग त्या टीचर म्हणाल्या की नाही, तिला गायला पण शिकवा. म्हणजे बरोबर गात होतेच, त्या म्हणल्या गाणं पण शिकवायला. मग बहिणीबरोबर गायला शिकायला जायला लागले, क्लासिकल म्युझिक. आणि शिकत होते. पण साधारण मी 1996 मध्ये म्हणजे 11वी मध्ये दादर माटुंगा कल्चरल सेंटरची स्पर्धा जी होते त्याच्यात भाग घेतला होता. आणि पहिल्या 3 नंबर्सना झीच्या सारेगमची ऑडिशन घ्यायला येणार आहेत असं त्या वर्षी क्लॉज होता. सो माझा तेव्हा काहीतरी 2रा नंबर आला होता आणि दुसऱ्याच दिवशी ऑडिशन होती. सो ती एकदम खूप एक वेगळीच स्टेप होती, म्हणजे जे मला कधी इंट्रोड्यूस झालं नव्हतं हे फील्ड. आणि पुण्यामध्ये घरी सगळं मराठी, म्हणजे हिंदीचा काहीही लवलेश नाही.
पूर्ण सुधीर फडके, माणिक वर्मा, भीमसेन जोशी असं वातावरण घरामध्ये होतं. आणि मला एकही हिंदी गाणं, दिल है छोटासा, हे एकच गाणं हिंदी येत होतं ऑडिशनच्या वेळी. म्हणजे आता खूप गंमत वाटते की 11वीच्या त्या लेवलला पण हिंदी एवढं इंट्रोड्यूस नव्हतं. ऑडिशन होती म्हणून मी एक क्लासिकल बेस्ड गाणं आणि एक पेप्पी सॉन्ग असं तयार पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. सो मी ते डर लागे गरजे बदरिया जे बंदिश सदृश आहे लता दीदींचं, ते बसवलं आणि दुसऱ्या दिवशी ऑडिशन दिली. इतपतच की मला ही 2च गाणी येतात. पण त्याच्यावर ऑडिशन पास झाले आणि मग वाटलं आता येईल कधीतरी कॉल आपल्याला सारेगमचा वगैरे. तेव्हा खूप जोरात सगळं हे पॉप्युलॅरिटी होती शोची. आणि ॲट द सेम टाईम मी कॉलेजमध्ये सर्व कॉलेज कॉम्पिटिशन्स पण त्या गाण्याच्याच. आणि पुण्यामध्ये फिरोदिया करंडकमध्ये परत एकदा डान्स किंवा बॅकस्टेज, खूप मोठं मित्रमंडळ, हे सगळं असं इंट्रोड्यूस झालं. आर्ट सर्कल SP कॉलेजचं. आणि तिथे ॲक्च्युअल पर्सनॅलिटी म्हणून, म्हणजे आपण एक 11वी-12वीपर्यंत एका साच्यामध्ये असतो, भले अभ्यासाच्या किंवा आपले 2-4च मित्रमैत्रिणी असतात. पण FYला गेल्यापासून असं एकदम सगळं दालन खुलं झाल्यासारखं झालं. आणि सारेगमचा कॉल मला टू माय सरप्राईज 96त ऑडिशन दिली आणि 2000मध्ये कॉल आला. सन 2000मध्ये त्यांनी पुन्हा बोलवलं. माहीत नाही, मध्ये काहीच कॉन्टॅक्ट नव्हता. पण मीन व्हाईल मी 1996च्या जुलैपासनं थिएट्रिकल शोजना, म्हणजे ॲक्च्युअल रंगमंचीय कार्यक्रमांमधनं प्रोफेशनली गायला सुरुवात केली होती मराठी. अमृताची गोडी म्हणून जो माणिकबाईंचा कार्यक्रम होता तिथपासून आमची सुरुवात झाली. आणि तिथपासून प्रोफेशनल स्टेज काय असतं, म्हणजे आपण स्पर्धांमध्ये गातो आणि तिकीट काढून आलेल्या ऑडियन्स समोर आपण काय गातो, ह्यातला फरक लक्षात यायला लागला की किती करायला हवं आहे. हे तिथून जे सुरुवात झालं ते मला वाटतं चालूच आहे. पण डायरेक्टली तुम्हाला पहिल्याच कार्यक्रमामध्ये समोर सुधीर फडके बसलेत, श्रीनिवास खळे बसलेत, माणिकबाई आल्यात आणि त्यांच्यासमोर, म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी तेव्हा कळलीच नाही असं मला वाटतं. आणि बाबूजी आम्हाला भेटले, त्यांना भेटता आलं, त्यांच्याशी बोलता आलं. त्यांनी जाहीरपणे सुचेता आणि मला उद्देशून आमच्या आईवडिलांना सांगितलं की या मुलींना शिकवा अजून खूप. तर हे सगळे असे बारीक बारीक योगच होते, जे टर्निंग पॉइंट्स होते. तरीही करिअर म्हणून काय करू शकतो असा काही हे नव्हता. पण ती 4 वर्ष मी भरपूर कार्यक्रमांमधनं गायले. सारेगमचा जेव्हा कॉल आला तेव्हा मग एकदम हिंदीचं मी म्हणलं तसं अभ्यास सुरू झाला. आणि मीन व्हाईल गजाननराव वाटवे, प्रभाकर जोग हे सगळे पुण्यात स्थायिक होते. हे खूप मोठं भाग्य आहे ऋषिकेशचं, माझं, विभावरीचं, प्रमोद काका, की आम्ही सगळे त्यांच्याकडे खूप नवीन गाणी शिकलो. म्हणजे डायरेक्टली नवीनच शिकलो. रेकॉर्डेड गाण्यांचा जो पगडा होता तो होता, पण स्वतःचं गाणं गायला खूप लवकर मिळालं. याच्यात मी केदार परांजपे, जो आपला मित्र आहे सगळ्यांचा, लाडका म्युझिशियन आहे पुण्यातला, तर त्यांनी स्वरशब्दांच्या संध्याकाळी म्हणून तो कार्यक्रम करायचा. 1-1.5 तास सलग म्युझिकल कार्यक्रम होता आणि त्याच्यात सगळी नवीन गाणी होती, नवीन कविता होत्या. आणि याच्यात एक मोठं नाव सुधीर मोघेंचं पण मी घेईन, की रादर खूप सांगायला आवडेल मला हा किस्सा. प्लीज. की पहिल्यांदा जेव्हा सुगम या संस्थेच्या अमृताची गोडीसाठी मी आणि माझी बहीण प्रॅक्टिसला गेलो, ते संजय पंडित म्हणून आमचे तबलजी आहेत पुण्यातले, त्यांची ही संस्था आहे. आणि त्यांच्या घरी आम्ही पोचलो, रात्री 9:30ची रिहर्सल होती आणि लिफ्टमध्ये शिरलो तर आमच्याबरोबर एक गृहस्थ होते. आम्हाला खरंच कोणीच माहिती नव्हतं. म्हणजे आता वाटतं की बापरे यांना ओळखलं कसं नाही, तेव्हा पण काही माहीत नव्हतं. आणि तेही त्याच घरी आले, तिथेच आले, तरीही माहीत नव्हतं कोण आहे. आणि नंतर लक्षात आलं बोलण्याच्या ओघात, मग तिथे अरविंद थत्ते काका आले होते, की हे सुधीर मोघे आहेत. हे म्हणजे आम्हाला असं आलं, बापरे आपण इतका वेळ बोलतोय आणि आपल्याला काहीच माहिती नाही. पण तो जो तिथून ऋणानुबंध सुरू झाला ना, तो ऑलमोस्ट माझ्या मोठ्या बहिणीने आत्ता रिसेंटली काव्यसंग्रह प्रकाशित केला. त्याची प्रस्तावना कौतुकाने मोघेंनी लिहिण्यापर्यंत ते होते, तिथपर्यंत प्रचंड प्रेम त्यांच्याकडनं मिळालं आणि खूप उत्तम मार्गदर्शन मिळालं. या सर्व प्रवासात मला असं वाटतं की तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती भेटणं फार भाग्याची गोष्ट आहे, की जिथे तुम्हाला कळतं की नक्की पुढे काय करायचं आहे. आणि ते एकातनं एक होत गेलं. म्हणजे त्या सुगमच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही तोपर्यंत दोघीजणी संजीवनी खेर म्हणून ज्या आमच्या क्लासिकलच्या पहिल्या गुरु आमच्या, त्यांच्याकडे शिकत होतो.
तिथे पंडित विजय कोपरकरांशी आमची इंट्रोडक्शन झाली आणि कोपरकर सरांकडे पुढचं क्लासिकलचं शिक्षण व्हावं असं एक सजेशन तेव्हा झालं. तर तो पण जर खूप मोठा होता, म्हणजे खूप बेसिक क्लासिकल शिकत होतो आणि एकदम सरांकडे पहिले 6 महिने काहीच गायचं नाही, फक्त ऐकायचं या लेवलला होतं. मग त्यानंतरचे 6 महिने फक्त यमन शिकवला. मग थोडी थोडी भीती चेपून गायला, म्हणजे ह्या ज्या स्टेजेस आहेत ना त्या ऍट द सेम टाइम पॅरलली झाल्या की तेव्हा मी प्रोफेशनल स्टेजला गात होते आणि सरांकडेही समोर बसायचं होतं. सो ते दरवेळेला जे गुरुसमोर बसलं की खाली येणं होतं ना, आपलं जाणवतं की आपण कुठे होतो, ते ऍट द सेम टाइम बॅलन्स झालं असं वाटतं. आणि मग सारेगमचा जो टप्पा आला 2000 मध्ये, तोही मी आता मागे वळून बघताना मला असं वाटतं की खूप सहज ते होऊन गेलं. 24 आणि वर्ष झाली. हां, हो 24 वर्ष झाली त्या गोष्टीला. आणि ते शेड्यूल टॅलेंट 2000 म्हणून होतं, जे इंदोरला शूट झालं. आणि तेव्हा पद्धत अशी होती रियालिटी शोची की सलग 15 दिवस शूट असायचं, दर आठवड्याला शूट असं नाही. सो आम्ही 15 दिवस तिकडे होतो. आणि सोनू निगम यांचं ते शेवटचं होतं, सो तेव्हा ते भारलेले दिवस होते. आणि खूपच छान अनुभव तो, म्हणजे मी दोन्ही प्रकारच्या रियालिटी शोजमध्ये भाग घेऊ शकले आहे, की जे नंतर आता जो फॉर्मॅट आहे आणि हा आधीचा फॉर्मॅट. तर नो डाऊट खूप मोठ्या मोठ्या लिजंड्सना तिथे भेटायला मिळालं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या राऊंड्स होत्या की ट्रॅक राऊंडला तुम्ही सलग रेकॉर्ड करायचं, रिटेक नाही. या पद्धतीने झालं. सूर राऊंड, ताल राऊंड, रिजनल सॉन्ग राऊंड, अशा बऱ्याच वेगवेगळ्या राऊंड्स होत्या. आणि पंडित रविशंकरजी फायनलला जज होते. आणि खूप, म्हणजे मी म्हणलं ना, हे योगच आहेत असं मी मानते की त्या आयुष्यात त्या व्यक्ती आल्या आणि त्यांना भेटता आलं. आणि तो जो अनुभव होता ना, तो माझ्यासाठी चेंजिंग ठरला. कारण की महाराष्ट्र सोडून एकतर बाहेर जाणं हेही कधी आधी झालेलं नव्हतं. आणि त्या काळात इट मस्ट हॅव बीन अ बिग डील. म्हणजे आता खूप कॅज्युअली आपण फिरतो. नाही, मी तुला खरंच सांगते, म्हणजे आता खूप ग्लोबल झालंय सगळं. आता आपण वेगवेगळ्या लँग्वेजेसची गाणी ऐकतो, ती म्हणजे आपल्याला अप्रोचेबल पण आहेत. तेव्हा असं नव्हतं ना, मोबाईल एक तर असे काही हातात नव्हते, त्यामुळे सगळी वॉकमन आणि हे घेऊन ती गाणी बसवायची. आणि तेव्हा शेड्यूलला सिलेक्शन झाल्यानंतर त्यांच्या सगळ्या राऊंड्सचा कागद आल्यावर मी मग लता दीदींची नॉन फिल्मी गाणी, दीदींची फेमस डायमंड्स फॉर एव्हरच्या कॅसेट्स होत्या तेव्हा सगळ्या. सो त्यातनं त्यांची जी मिळतील ती गाणी लिहून काढायची हाताने, प्रिंट्स वगैरे हे काही नव्हतं, डिजिटल फॉर्मॅट काही नाही. पण दॅट वॉज फन. म्हणजे त्यांनी तुमचा हिंदी लिहिलं गेलं तितकं, नंतर तुम्ही लिहिता लिहिता वाचत असता, त्यांनी फरक पडतो आपल्याच हस्ताक्षरात लिहिण्याने. आणि खूप वेळा ते मागे जाऊन जाऊन गाणी परत ऐकणं, बसवणं. आणि देर वॉज नो जज ना, म्हणजे घरी मला हिंदी गाण्यांचा काही बॅकअप नव्हता की कोणी गाईड करेल भाषेबद्दल सुद्धा. सो थोडंसं मराठी हिंदी सुरुवातीला ॲक्सेंट येणं, या सगळ्या गोष्टी पण तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हाच हे शिकता. सो ते 15 दिवस भारलेले होते असं म्हणायला हरकत नाही, की बाहेरून सगळीकडनं पार्टिसिपंट्स आलेले होते, जे हिंदी होते, बेंगॉली होते, काश्मीरी होते. तर मला तो अनुभव खूप असा चेंजिंग झाला की हे एवढं स्टेज आपल्याला मिळालं आहे, तर याचं आपण आयुष्यात काही करणार आहोत का पुढे, हा विचार तिथून सुरू झाला. का मी फक्त रंगमंचीय कार्यक्रमच गाणार आहे, म्हणजे आपल्यालाच कपॅसिटी माहिती नसते, जाणवतही नाही. आणि तेव्हा तेवढा असा खूप फोकस्ड एफर्ट नव्हता. पण जेव्हा मी ते शेड्यूल जिंकले तेव्हा खरंच विश्वास बसत नव्हता की आपल्याला यांच्यासमोर आपण गातोय, हे सगळं घडलंय. आणि ते होऊन गेलं. मग मात्र मी हिंदीचा अभ्यास डेलिबरेटली सुरू केला जिंकल्यानंतर, कारण ते एक जबाबदारी वाढल्याचं फिलिंग होतं ना, ते त्या ठिकाणी आलं की आता लोक वेगळ्या यांनी तुमच्याकडे बघणार आहेत. सेन्स ऑफ कॉम्पिटिशन हा प्रोफेशनल फील्डमध्ये कधी आलाच नव्हता खरं सांगायचं तर. खूप इझिली आम्ही रंगमंच कार्यक्रमांमध्ये पुण्यात एस्टॅब्लिश झालो असं मला वाटतं. पण मुंबईच्या प्लॅटफॉर्मवर किंवा देशाच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही जेव्हा गाता तेव्हा आपण कुठे होत हे परत 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 तपासता येतं. आणि त्या एका वर्षभरामध्ये भरपूर हिंदी गाण्यांचे कार्यक्रमही केले गेले. तर त्यामुळे 2001 मध्ये मग त्यांनी मेगा फायनलसाठी परत बोलवलं, जिथे सर्व फायनलिस्टची मिळून आता बँगलोरला होणार होती. अच्छा.
फक्त चेंज एवढा झाला होता की सारेगमचा फॉर्मॅटच थोडा बदलला होता. सोनू निगम यांनी सोडलं होतं सारेगम, ते त्यांचं लास्ट शेड्यूल होतं. आणि अमान आणि अयान अली बंगश यांनी होस्टिंग स्वीकारलं होतं. सो त्यांच्याबरोबर एक वेगळाच अनुभव होता. या जर्नीमध्ये मला सगळ्यात चॅलेंजिंग काय वाटलं तर अमजद अली खान साहेबांबरोबर आम्हाला फायनल राऊंड जी झाली त्याच्यात त्यांचंच गाणं म्हणायचं होतं. त्यांनी संगीत दिलेलं गाणं त्यांच्याकडनं ते शिकायला मिळालं एकतर. त्यानंतर ओ.पी. नायर साहेब होते, कविता कृष्णमूर्ती, एल सुब्रमण्यम आणि बप्पी लहिरीजी, असे 5 परीक्षक होते फायनलला आम्हाला. आणि सगळंच म्हणजे एखादं फेरीटेल चालली आहे काय आयुष्यात असं वाटावं इतपत ते या 2 वर्षात झालं. पण ॲट द सेम टाईम मी ग्रॅज्युएट झाले होते आणि माझ्या चॉईसनी मी संस्कृत करायचं म्हणून 10वी नंतर SP कॉलेजला आर्ट्सला गेले. 12वी नंतर सायकॉलॉजी आवडलं म्हणून सायकॉलॉजीकडे गेले. आणि बाय द टाईम माझं सायकॉलॉजीमध्ये BA झालेलं होतं. सारेगम जिंकले पहिलं तेव्हा. आणि MA काहीही करून करायचंच होतं, म्हणजे गाण्यात करिअर करायचं नाही, पण मला हे करायचं आहे असं डोक्यात होतं. सो ॲट द सेम टाईम तो अभ्यास चालू होता. नंतर एक पुण्यामध्ये डॉक्टर आखेगावकर म्हणून आहेत, त्यांच्याकडे मला प्रॉपर सायकॅट्री म्हणजे आपण इंटर्नशिप करतो तेही ॲक्च्युली करायला मिळाली. सो सायकॉलॉजी आणि म्युझिक हे ॲट द सेम टाईम डिलेमा पण होता की पुढे जाऊन मी MAच्या पुढे काही करणार आहे का म्युझिकमध्ये करणार आहे. पण हे लकीली मेगा फायनल पण जिंकण्याचा योग होता. तिथून मात्र मग मी टोटली म्युझिककडे करिअर म्हणून फिक्स केलं की आपल्याला हेच करायचं आहे पुढे. आणि मग ओघाओघानी म्हणजे सायकॉलॉजीचा आणि म्युझिकचा कसा संबंध जोडता येईल हे सतत वाचन मात्र माझं चालू होतं, आजही आहे. 1998 ते 2003 ही 5 वर्ष कोपरकर सरांकडे त्याच वेळी पूर्णपणे क्लासिकलचं ॲडव्हान्स ट्रेनिंगही चालू होतं. तर सरांची इच्छा होती, अजूनही ते भेटले की म्हणतात की तू क्लासिकलमध्ये करायला हवं होतं. पण माझा पहिल्यापासून ओढा शब्दांकडे खूप जास्त आहे. म्हणजे जितकी ट्यून कॅच करते तितकेच शब्द मला जास्त आकर्षित करतात. आणि समहाऊ आवाजाचा पोतही तसा होत गेला होता की मी लाईट म्युझिकचा तो टोन आहे असं लक्षात आलं माझ्या. सो मग हे 2001 पासून पुढे गाण्याकडे सगळं वळलं. पण तुझ्या घरी शास्त्रीय संगीताची बॅकग्राऊंड होती का सुगम संगीताची बॅकग्राऊंड? म्हणजे नाही, सुगम संगीताचीच होती. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे घरी कोण? आई माझी गाते, विनीता जोशी. ओके. आई राहत होती भारत गायन समाजाच्या जस्ट मागे पुण्यामध्ये, तिचं माहेर म्हणजे. त्यामुळे तो सगळा पगडा होता. म्हणजे शैला दातारांकडे आई शिकत होती. अच्छा. त्यामुळे माणिक वर्मांची गायकी मी लहानपणापासून घरात ऐकते आहे आईकडनं. आणि आम्ही जिथे राहत होतो आनंदनगर भागात पुण्यामध्ये, तिथे माझे वडील प्रचंड ॲक्टिव्ह आहेत, स्टील ही इज. आणि सांस्कृतिक कार्यक्रम अरेंज करणं, त्यात पार्टिसिपेट करणं, मोठ्या मोठ्या कलाकारांना बोलवणं ही त्यांची आवड होती. त्यामुळे मी लहानपणापासून आनंद मंडळ म्हणून त्यांनी स्थापन केलं होतं त्या भागात. तर खूप मोठ्या मोठ्या कलाकारांना, प्रभाकर कारेकर म्हणजे अगदी श्रीधर फडणीसांचं, सर्व तऱ्हेनी आर्ट ही डोळ्यासमोर आली. आणि ही ऑलवेज एनकरेज्ड. म्हणजे आज जे काय आहे ते म्हणजे एक गोष्ट आवर्जून मला इथे सांगावीशी वाटते की मी 8वीत असताना माझी आई पॅरालिसिसच्या अटॅकनी एकदम मेजरली आजारी पडली होती. म्हणजे काय आयुष्यात गंमतशीर योग असतात की 8वीपर्यंत इट वॉज लाईक चालू आहे गाणं शाळेच्या लेवलला, असं होतं. फार काही सिरियसनेस कॉम्पिटिशन्स नाही नव्हता. आई आजारी पडली तेव्हा आमचा गणपतीचा कार्यक्रम चालू होता. गणपतीमध्ये कार्यक्रम चालू असतानाच ते घडलं. तिथून पुढे गाण्याचं सगळं सुरू झालं. म्हणजे हा काय विचित्र योग होता. लकीली बाप्पाच्याच कृपेने ती एकदम अजूनही स्टील शीज. मी तिथपर्यंत आम्हाला हे सगळं झालेलं बघू शकली हेच आम्ही खूप कृपा मानतो. आणि त्यानंतरही मी तिची वाचा हे सगळं गेलेलं होतं. ती गायिका होती, आम्हाला विसरली होती. पण ओंकार साधना, प्राणायाम या सगळ्या गोष्टींनी तिची वाचा, मेमरी, गायन सगळं परत आलं. आणि नंतर 20 वर्ष तिने गाण्याचे क्लासेस घेतले. सो म्हणजे तो एक स्पिरिच्युअल पाथ पण थोडासा ना, त्यांनी माझ्या मानसिकतेत पण खूप बदल झाला. कारण ते वय पण 8वीचं होतं.
तोपर्यंत मी प्रचंड दंगेखोर मुलगी होते, हे कोणालाच नंतर पटत नाही. पण या काही अनुभवांनी असेल किंवा काय, एकदम बदल झाला. आणि रविवार सकाळ नाट्य संगीत स्पर्धा वगैरे या ज्या शालेय लेवलच्या स्पर्धा असतात ना, तुझी तिथे शाळा ती पुण्यातली? हुजूरपागा. हुजूरपागा. हुजूरपाग्याची विद्यार्थिनी, बहीण पण आई पण, त्यामुळे ते घरात तेही होतं. पण म्हणजे फोकस जो तेव्हापासून अपॉर्च्युनिटीज यायला लागल्यासारखं झालं म्हणजे समहाऊ. पण प्रत्येक ठिकाणी म्हणजे घरी आईचं आणि या ह्याच्यामध्ये आमच्याबरोबर सगळीकडे येण्याचं आणि ऑफिस, ही तिहेरी जबाबदारी बाबांनी तेव्हा खूप सांभाळली आहे. म्हणजे मी हेच करू शकत नाही, सांगू शकत नाही इतकं. पण त्याचेच हे परिणाम आहेत की इथपर्यंतही आम्ही ते करू शकतोय. पण ते गायचे नाहीत, पण त्यांचा हा नाही, सगळा गात नाहीत बाबा, पण ते सतार वाजवतात. त्यांनी भास्कर चंदावरकरांकडे शिकलेले आहेत. आणि मला तेच म्हणजे एक कायम ऑप्टिमिस्टिक आयुष्यात व्ह्यू असणं हे केवळ बाबांमुळे मी शिकू शकले. पर्सनली भेटलीये, मला माहितीये ते किती ही फुल ऑफ खूप लाईफ उत्साह म्हणजे लाज वाटते मला काही वेळेला की आपणच अजून खूप कमी होत असं आता. पण तेव्हा त्या काळात हे सगळं आणि त्यांचे छंद हे त्यांनी इतकं जोपासलेलं मी बघितलंय ना, की कधीच मी त्यांना निराश झालेलं बघितलेलं नाहीये आत्तापर्यंत, टिल डेट. सो बारीक बारीक गोष्टींचं आपण जे वाईट वाटून घेत राहतो ना, किंवा पर्सनल गोष्टी मनावर घेतो, त्या न घेता कसं पुढे जायचं, हे लाईफ गोज ऑन. म्हणजे त्यानंतरच्याही आयुष्यामध्ये मागच्या 20 वर्षात काही अपडाऊन आले नाहीत असं नाही, प्रत्येकाच्या येतात. पण त्यातनं पुढे जाऊन तुमची कला किंवा तुमचं ओरिजिनल पॅशन तुम्ही जिवंत ठेवणं हे आवश्यक असतं. आणि ते आयुष्यभर लंबी रेस का घोडा म्हणतात तसं टिकवणं हे आव्हान आहे असं वाटतं मला. वा वा. सो तू तेव्हाचे रियालिटी शोज पण अनुभवलेस आणि आत्ताचंही तू बघतेस सगळं, तर तुला काय मेजर फरक वाटतात किंवा काय वाटतं की म्हणजे अर्थात काळानुरूप आपण पुढे गेलोय आणि बऱ्याच गोष्टी आपण टेक्नॉलॉजीमुळे, थँक्स टू टेक्नॉलॉजी सुकर पण झालेल्या आहेत, पण काही काही गोष्टी मिसिंग सुद्धा आहेत. तर तुला काय वाटतं? काय आहे, मला असं वाटतं की ऑलमोस्ट 30 वर्षचा हा स्पॅन आहे जो मी बघतेय, मी जेव्हापासून गायला लागले. रियालिटी तेव्हा, सॉरी ब्रेक करते मध्ये, पण मला विचारायचं होतं तेव्हाच्या रियालिटी शोला तुम्हाला गाणी, जसं आता चॅनल किंवा कुठलंही काय म्हणतो, एक जी त्यांची टीम असते ती आपल्याला गाणी अलॉट करतात किंवा तो जो एक फॉर्मॅट असतो त्यांचा, तेव्हा तसं होतं तुझ्या वेळेस? नाही, म्हणजे आता रिजनल सॉंग्स राऊंड असेल तर मी जर मराठी होते पार्टिसिपंट तर मला लावणी गायला अलाउड होतं. तसं नाही, पण तू निवडायचीस? हो, गाणं मी निवडायची. हो, अच्छा. ऑप्शन्स मी द्यायची. होत नाही, असं नव्हतं की मनापासून सांगू इच्छिते जे म्हणतात की हे गाणं तू नव्हतं निवडायला पाहिजे. अहो नाही निवडत आम्ही गाणी, आम्हाला चॅनल कडनं दिली जातात. नाही, तेव्हा बऱ्यापैकी म्हणजे मी जर म्हणलं मला पेपी सॉंग्सच्या राऊंडमध्ये मी एक 4-5 गाणी येतात असं जर मी, म्हणजे माझी ही 4-5 सेट आहेत असं मी जर म्हणलं तर त्यातलं एक ते बेस्ट जे असेल ते तुम्ही निवडा. यू वर अलाउड टू बी इन युअर कम्फर्ट झोन की हा ह्यातलं. आता इथे तसं नाही होत. आत्ताच्या काळात कसं ते देयर वॉज नो कंपल्शन, ते गाणं ते तुम्ही बसवा आणि गा, मग ते तुमची स्टाईल असो नसो. हा मुद्दा खूप चांगला बोललीस तू, कारण की प्रत्येक सिंगर वर्सटाईल नाही असू शकत. आणि हा वादाचा मुद्दा असू शकतो की प्रत्येकाने वर्सटाईल असलं पाहिजे किंवा नसलं पाहिजे तरी ठीक आहे, हे वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह असू शकतो. मला वाटतं ही एक ॲबिलिटी आहे, ती एका सर्टन एक्सटेंटपर्यंत ग्रो करता येते. जसं की मी ज्या अपब्रिंगिंगमधनं आले तिथे सगळं खूप सफिस्टिकेटेड आणि असं वातावरण होतं की मी लावणी आयुष्यात गाणं हेच माझ्यासाठी एक कल्चरल हे होता, शॉक असल्यासारखं. पण जसं जसं हे कार्यक्रम गात गेलो किंवा असेल कुठे रुतला काटा ही जी लावणी आहे ती मी सारेगमत तेव्हा गायले होते, तर ते लाडी गोडीनं ही जी एक्सप्रेशन्स आहेत ही तेव्हा देता येत नव्हती. हां, म्हणजे फ्रँकली चाल गात होतो. दूर व्हाना जाऊ द्या सोडा, हे करणं जमतच नव्हतं कितीही सांगितलं तरी. ती इनहिबिशन्स असतात तुमच्या कल्चरल बॅकग्राऊंडमुळे, ती असतात. आणि तुम्ही जसं फक्त तुम्ही स्वतःला अलाऊ केलं पाहिजे एक्सप्लोर करण्यासाठी, तिथे जर तुम्ही बांध घालून घेतले स्वतःमध्ये तर नाही बदल होऊ शकत. आणि मला असं वाटतं की थोडे थोडे बदल स्वीकारत गेल्यानेच तुम्ही एक जास्त काळ कुठल्याही फील्डमध्ये
अपडेशन इम्पॉर्टंट आहे, तुम्ही टिकू शकता. तू टेक्नॉलॉजीचा वापर जो म्हणालीस तो रियालिटी शोमध्ये गाण्यांचा चॉईस आम्ही करायचो, पण प्राजक्ता चांगलं काय गाऊ शकते हे तेव्हाच्या डिरेक्टरला माहीत होतं की माझे प्लसेस काय आहेत. सो ते मला गायला अलाउड होते. जसं मेगा फायनलला माझ्याबरोबर जे एक पार्टिसिपंट होते मेल सिंगर्समध्ये, मोठे होते वयाने आणि ते जिंकले पण माझ्याबरोबर, तर ते काश्मीरी होते आणि त्यांचा फॉर्टेज क्लासिकल, म्हणजे जे आता आपण नंतरच्या रियालिटी शोजमध्ये बघतो की कोणी काहीही गा चालेल, तू गझल तुझं प्रॉमिनंट हे असेल तर तो गा, कोणाचा चित्रपट गीत, तर असं तेव्हा गायला अलाउड होतं की तुम्हाला जे आहे ते तुम्ही गा, आम्ही जज करतो काय ते. आणि मी लिटरली सांगते की तेव्हा हे ना मॅनिप्युलेशन हे या गोष्टी ज्या आपण आता नंतर ऐकतो ना, ह्याच्यामध्ये पब्लिक वोटिंग हा प्रकार जेव्हापासून आलेला आहे तेव्हापासून या गोष्टी बदलल्या असं माझं ठाम मत आहे. ह्याचा अर्थ पब्लिकचं मत इम्पॉर्टंट नाही असं नाही आहे, पण टू व्हॉट एक्सटेंट त्याला एक कला म्हणून ग्राह्य धरलं गेलं पाहिजे हे मात्र प्रोडक्शनच्या किंवा चॅनलच्या हातात आहे असं मला अगदी वाटतं. आम्ही दोन्ही प्रकारचे रियालिटी शो केले. 2006 मध्ये हिंदी सारेगमाचंच जोडी कॉम्पिटिशन केली, मला ते आठवतंय, ऋषिकेशशी बोलताना बरोबर उल्लेख आणि झाला तो याचा. अनुभव पण म्हणजे एवढं सगळं बघून सुद्धा तो अनुभव पुन्हा फार जगावेगळा होता. तेव्हा तुमची वाईल्ड कार्ड एंट्री होती, म्हणजे दोघंही आधीच्या सारेगमचे विनर म्हणून त्यांनी, आणि आता जोडी, म्हणजे आम्ही दोघंच मॅरिड कपल त्या ह्याच्यात होतो, बाकी सगळे वेगवेगळ्या जोड्या होत्या. आणि तो टोटल जनरेशन गॅप अनुभव होता माझ्यासाठी. म्हणजे मला असं वाटलं मी इथे कुठे आले असं वाटावं. हां, पण चांगल्या गोष्टी घडतात, जसं काही गोष्टी पटतात, काही गोष्टी आपण सोडून द्यायला पाहिजेत. आणि चांगल्या काय गोष्टी झाल्या तर प्रेझेंटेशन हा भाग आम्ही शिकलो. कॉस्ट्युम सेन्स, तुम्ही दिसता कसे, तुम्ही नाचता कसे, डान्स हा प्रकार शाळेनंतर तेव्हाच केला बहुतेक. आणि कॉस्ट्युम ट्रायल दिवसभर, मग तुम्ही ट्रॅकवर गाताय, मग एपिसोडची सुरुवात गाण्यापेक्षा डान्सनी होते गाण्याच्या रियालिटी शोमध्ये. आणि गाणं रेकॉर्डेड असायचं, प्री रेकॉर्डेड, आणि आम्ही त्याच्यावर प्रेझेंट करायचो. त्याच्या रिहर्सल्सच टेन्शन आम्हाला खूप जास्त होतं गाण्यापेक्षा. पण ह्या काही गोष्टी आम्ही नक्की शिकलो की हा इतका मोठा ट्रेंड बदलत होता ना, की मी जर म्हणले की मी तेच गाईन आणि तसंच गाईन तर मी कधीच फील्डच्या बाहेर फेकली जाईन असं आहे. तुम्हाला जर काम करायची इच्छा आहे फील्डमध्ये तर तुम्हाला थोडा त्रास होतो ते सगळं अकस्टम व्हायला, पण तो बदलला ना ट्रेंड. त्यानंतर सर्वच रियालिटी शोजमध्ये, म्हणजे आम्ही खोटे खोटे फेरे वगैरे सुद्धा तेव्हा घेतलेले. हे जे आपल्याला चित्रपटातनं मंदिर दिसतं ना, त्याच मंदिरामध्ये जाऊन आमचं लग्न झालेलं होतं. म्हणजे हे जे रियालिटी म्हणताना ती रियालिटी नाही आहे, तर ते स्क्रिप्टेड आम्ही तिथे ऍक्टिंग केलं असं. तर या गोष्टी खूप तेव्हा नाही एवढ्या हे झाल्या. मग असं वाटतं मला ॲज अ सिंगर की आताची जी पिढी गाते किंवा जी येऊ बघते त्यांना पर्यायच नाही आहे ना. जसं एक कॅसेट मी अशी रेकॉर्ड केली आहे 2000 साली की पूर्वीच्या सारखी, की वन टेक ओके रेकॉर्डिंग विथ ऑल म्युझिशियन्स पुण्यामध्ये शिवरंजनी स्टुडिओजमध्ये. तर 10 वेळा तरी एक चुकला की परत रेकॉर्डिंग, या प्रकाराचा अनुभव नव्हता जो मिळाला त्यामुळे. पण हे आता नाहीच आहे ना. आता आपण जे लाईव्ह गातो त्याच्यात सुद्धा थोडंसं हे करून ते लोकांपर्यंत जर येत असेल. पण अल्टिमेटली व्हॉट रिमेन्स, मला असं वाटतं की तुमची क्लासिकलची तयारी, म्हणजे त्याला पर्याय नाही आहे, काही गोष्टींना पर्याय नाही आहे. जसं क्लासिकल शिकणं, त्यानंतर रोजचा रियाज, गायकांनी प्रेझेंटेबल राहणं, याही गोष्टी आवश्यक आहेत. आणि आता म्युझिक ग्लोबल झालं आहे, हे जे मगाशी म्हणालो. मी मराठी असेल तर माझे ॲक्सेंट मराठी येत नाही आहेत ना, हिंदी गाणार असाल तर. आता तर साऊथ इंडियन म्युझिक, वेस्टर्न म्युझिक, आणि ही चांगली गोष्ट आहे की आज जेव्हा आमची मुलगी आता एक 15-16 वर्षाची आहे तर मला हे जाणवतं की चायनीज, कोरियन, अमेरिकन इतका इम्पॅक्ट आहे जो थांबवू नाही शकत. आणि याच्यामध्ये आपलं भारतीय संगीत किती चांगलं आहे हे सारखं त्यांना सांगून फरक पडत नाही असं माझ्या लक्षात आलं. म्हणजे लर्निंग टेक्स प्लेस की तुमच्या आजूबाजूला चालू आहे. जसं सिरियलचं टायटल सॉन्ग घराघरांमध्ये वाजत असतं, कोणी शिकवायला बसत नाही ना. हजारो लोकांच्या तोंडी ते आपोआप येतं, कारण ते रोज वाचतं. तर मला अल्टिमेटली असं वाटतं की घरामध्ये ते चालू असणं आणि मुलांना ते वातावरण देणं हे फार इम्पॉर्टंट आहे. तर मुलांना चांगलं वाईट
डिफरन्शिएट करायचा आपोआपच सेन्स येतो. बरोबर. भले कितीही इन्फ्लुएन्सेस काही आले, सगळेच वाईट असतात असंही नाही. आज बाहेर जाऊन काम करायची वेळ आली भारताबाहेर, तर त्यांना ते माहीत पाहिजे, टेक्नॉलॉजी माहीत पाहिजे, बरोबर. जी त्यांच्याकडनं आम्ही थोडीफार शिकता येण्याचा प्रयत्न आहे. तर असे रियालिटी शोजमध्ये हे चेंजेस काही वेलकम आहेत, काही काही न पटणार आहेत. पण अल्टिमेटली ज्याला हार्डकोर म्युझिकमध्येच करायचं आहे त्यांनी काही गोष्टी थोड्या लावून धराव्या लागतात. म्हणजे काही गोष्टींना फर्मली नाही म्हणणं हे दरवेळी मारक असतं असं नाही आहे, असं माझं मत आहे आणि अनुभव पण, की त्यामुळे तुमच्या हातातनं 2 गोष्टी सुटतात सुद्धा प्रोफेशनली. पण अल्टिमेटली मग इट्स युअर चॉईस की मी कुठे बघतेय. सगळ्यालाच हो म्हणत जाणं मान्य असेल तर फाईन, इट शुड बी अ कॉन्शियस डिसिजन असं मला वाटतं. जर नसेल करायचं तर त्याचे रिग्रेट्स पण मग नाही वाटून घेता. म्हणजे मेंटली तुम्ही कॉन्स्टंट टफ राहणं फार इम्पॉर्टंट आहे असं वाटतं. म्हणजे ती फक्त गायनाची स्पर्धा नसते असं मला वाटतं, की फक्त म्हणजे त्याच्यात तुम्ही एक माणूस म्हणून खूप घडता त्या प्रोसेसमध्ये. खूपच म्हणजे गायक म्हणून तर घडताच. तुम्ही कसं बोलायचं, तुम्ही म्युझिक डिरेक्टरला कसं अप्रोच व्हायचं हे काहीच माहीत नव्हतं. म्हणजे आम्ही फक्त आपण एक ज्या पगड्यातनं आलो त्याच्यात खूप छान गाऊन यायचं आहे बस. या पलीकडचे ज्या गोष्टी आहेत ना सगळ्या, पण त्या गोष्टी जर तुम्हाला पुढे जाऊन काम मिळवण्यासाठी आवश्यक आहेत असं कुठेतरी सतत वाटायला लागलं तर ते तुमचं तुम्ही ठरवायला हवं असं मला वाटतं. जे ॲट अ पॉईंट मी ठरवलं की जसं मी म्हणलं हा माझा फॉटे नाही, तर काही गोष्टी या माझं लग्न झाल्यानंतर किंवा आम्हाला मुलगी झाल्यानंतर काही गोष्टींचे कॉन्शियस डिसिजन मी घेतले की हे मी नाही करणार आहे आणि हे मी करीन, इतकंच करीन आणि मग त्यात मी समाधानी आहे. हे जर नाही ठरवलं तर मग खूप अवघड आहे, कारण कॉम्पिटिशन इतकी वाढलेली आहे ना आता. म्हणजे आमची मुलगी काय, तिच्या बरोबरीचे कॉन्टेम्पररी सिंगर्स पण आता प्रोफेशनल सिंगर्स होऊ घातलेले आहेत. सो अँड दॅट्स फाईन. म्हणजे मी आणि ऋषिकेश घरी खूप वेळा बोलतो की ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही आत्ताच्या येणाऱ्या सिंगर्स बरोबर जर गाऊ शकलात स्टील, तर तुम्हाला नवीन नवीन ऊर्जा मिळत असते. खरंय. कारण आपण नाही तर त्याच चक्रामध्ये अडकून राहतो ज्यातनं आपण आलो, ज्या पिढीतून आपण आलो त्याच्या पुढे जायला पाहिजे. आणि मला वाटतं मी जसं म्हणलं वाटवेंकडे मी शिकले, तर मला अण्णा फोन करायचे की आज मी नवीन चाल केली आहे, कधी येते शिकायला. हे 1997 मधली गोष्ट आहे, जेव्हा मी FYला वगैरे होते. तर कॉन्स्टंट नवीन काहीतरी देत राहण्याचा वयाच्या 82-84व्या वर्षी तो माणूस प्रयत्न करू शकतो. तर आपण आत्ता काहीतरी नवीन सतत करत राहिलं पाहिजे. खरंय. भले मध्ये एक थोडा स्लॅक पिरियड तुमच्या करिअरमध्ये आता थोडंसं असं झालंय, बिकॉज ऑफ सोशल मीडिया असेल, बिकॉज ऑफ आउटसाईड प्रेशर्स असेल, की तुम्ही सतत दिसला पाहिजे, सतत काम केलेलं दिसलं, आणि ही गरज पण आहे, म्हणजे मी नाकारत नाही आहे. पण त्याच्या मुळाशी शेवटी गाणं स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे आणि त्याच्यावर फेथ असणं आवश्यक आहे. जर ते खूप चांगलं असेल तर भले मध्ये थोडा काही काळ तुम्ही दिसाल न दिसाल, परत तुमच्याकडे काम येणार ह्याची गॅरंटी स्वतःला असली पाहिजे पहिली, तर सोपा आहे मार्ग असं वाटतं मला. एवढं अवघड नाही. आणि तू आत्ता अण्णांचा उल्लेख केलास, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील, त्यांच्या काही आठवणी? कारण तो इतका मोठा ठेवा तुला आयुष्यभराचा मिळालेला आहे. म्हणजे ती खूपच मोठी गोष्ट आहे की भावगीताचे उद्गाते ज्यांना म्हणलं जातं, आणि आपण आता अजूनही त्यांची गाणी अक्षरशः अभ्यास म्हणून अभ्यासतो. म्हणजे मास्टर पीसेस आहेत ते, आणि त्यांचा प्रत्यक्ष सहवास तुला अनेक वर्षांचा लाभला. तर त्यांच्या आठवणी सांग ना. खूपच लाभला सावनी. म्हणजे मला गोल्डन डेज आहेत आयुष्यातले, की तो साधारण 12वीमध्ये माझा जूनमध्ये जस्ट रिझल्ट लागला आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा कार्यक्रम होता पहिला मी जो गायला. कशी भेट झाली तुमची? नाही, ॲक्च्युली मायबोली म्हणून पुण्यामध्ये एक जो चॅनल होता लोकल, तर त्याच्यात अंताक्षरीच्या स्पर्धेमध्ये सहज म्हणून मी आणि बहिणीने भाग घेतला होता. तिथे प्रमोद काका माझे सासरे, त्यांनीच आमची ऑडिशन घेतली आणि त्यांनी सिलेक्शन केलं. मग तिथून सुगमच्या कार्यक्रमांमध्ये आलो, तिथे अण्णांची गाठ पडली. अच्छा. हा जो पहिला कार्यक्रम झाला अमृताची गोडी, ज्याला अण्णा पण आलेले होते, सो त्यांनी गाणं ऐकलं. मग मी निरांजनातील वाद जो कार्यक्रम अण्णांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त झाला, त्याच्यासाठी त्यांनी बोलवलं गायला. तेव्हा 2च गाणी, कुणी पाय नका वाजवू आणि चल चल चंद्रा पसर चांदणे. तर तेव्हा आम्हाला
त्यांच्याविषयी हे सगळं नवीनच होतं. अच्छा. हां, म्हणजे ऐकलेली नव्हती खूप गाणी, पण कॉन्स्टंट रोज एक तुम्हाला नवीन संगीतकार भेटतोय असं अक्षरशः होत होतं तेव्हा. आणि अण्णांचं खरंच मी म्हणजे मला भावसंगीतातले मी त्यांना गुरु मानते, की कविता गायन काय असतं. चित्रपट गीत हा एक वेगळा भाग झाला, कविता गायन हा एक वेगळा भाग आहे. हे सगळे भावगीताचे प्रकार आहेत असं मी मानते. म्हणजे चित्रपट गीत हाही एक प्रकारचं भावदर्शीच गाणं आहे, पण कविता स्पेशली अण्णांनी कवितांना चाली दिल्या, खूप सुंदर काव्यांना त्यांनी चाली दिल्या, ज्या काळाच्या पुढे होत्या, खरं, ज्या दुर्दैवाने काही चाली कुठेही रेकॉर्डेड नाही आहेत. आणि माझा कॉन्स्टंट अलीकडे प्रयत्न आहे की एक एक चाल जी मी त्यांच्याकडनं शिकले ती यूट्यूबच्या माध्यमाने ती निदान लोकांपर्यंत पोचावी किंवा संग्रही राहावी, एवढाच उद्देश. आणि आमच्या बरोबरीने अनुराधा मराठे, प्रमोद काका हे सगळे त्यांच्याकडे शिकायला जातच होते. आम्ही जायला लागलो आणि ते एक ट्युनिंगच झालं असं मला वाटतं. मग आमच्यासाठी ते आजोबा असे होते. आणि हे मी म्हणलं तसं खूप वेळा घडलं की फोन करायचे की आत्ता ताजी ताजी चाल मी लावली आहे, तू कधी येतेस. त्यांना नंतर ती चाल लक्षात राहायची नाही, सो त्यांना कुणीतरी ती शिकावी पटकन असं वाटायचं. आणि खूप सुंदर अनुभव आहे की त्यांच्या पुण्यातल्या घरी गेलं की ते 3 वाजता दुपारी बोलवलं असेल तर ते 2:45 वाजता हार्मोनियम काढून त्याच्यावर कवितेचं पुस्तक उघडून ते तयार असायचे, वाट बघत असायचे की कधी येते आणि शिकवतोय असं. तर अशा कितीतरी चाली, सुंदर चाली. म्हणजे इतका मोठा संगीतकार आहे, पण एवढ्या मोठ्या माणसाला सुद्धा आत्ता मला खूप वाईट वाटतं की खूप मुलांना माहितीच नाही आहेत. भावगीताचे जनक म्हणतो आपण त्यांना. भावगीत हा प्रकारही बऱ्यापैकी अलीकडे कमी झाला आहे, पण व्हिडिओ सिंगल्सच्या आत्ताच्या जमान्यामध्ये परत थोडासा त्याला एक हे मिळालं आहे असं मला वाटतं. आणि ते आहेत किंवा प्रभाकर जोग काका आहेत. तर अमेय जोग त्यांचा नातू आमच्याबरोबर कॉलेजमध्ये होता, अमेय आमचा मित्र. सो त्याच्या योगाने आम्ही त्यांच्याकडे पण जायला लागलो आणि तेही या कार्यक्रमांना यायचे. आणि सर्वांनाच माहिती आहे की तात्या म्हणायचो आम्ही त्यांना. अतिशय स्ट्रिक्ट संगीतकार, म्हणजे प्रत्येक संगीतकाराची एक शैली असते ना, आपण गाताना ती शिकतो. वाटव्यांची वेगळी, बाबूजींची वेगळी. प्रभाकर जोग हे बाबूजींबरोबर कित्येक वर्ष सॉन्ग व्हायोलिन बाबूजींच्या सर्व गाण्यांमध्ये, गीतरामायणामध्ये त्यांनी वाजवलेलं आहे आणि अरेंजमेंट पण त्यांनी केलेली आहे. सो तो जो एक त्या पठडीतनं आल्यामुळे जो स्ट्रिक्टनेस होता ना, की ही जागा अशी म्हणजे अशीच आली पाहिजे, हा त्यांचा आग्रह असायचा. एकही इकडे तिकडे चालणार नाही. तर हे फ्रीडम त्यांच्याकडे नव्हतं. तसंच परफेक्ट कसं गायचं ते येईपर्यंत गावून घ्यायचे. अण्णांचं तसं नव्हतं. तुला अशी आवडते का, मग अशी गा. एक खूप हृदय अनुभव मला अण्णांबरोबरचा सांगायला आवडेल. अण्णांचा थोडे धुके थोडे ऊन म्हणून अल्बम निघाला होता गाण्यांचा, ज्याच्यात 2 नवीन गाणी त्यांनी मला गायची संधी दिली. आणि चैत्र अंगणी फुलला आणि भुई भिजली असे संगीता बर्वेंचे खूप सुंदर शब्द होते संगीताताईचे. आणि आम्ही मेलोडी मेकरच्या स्टुडिओमध्ये पुण्यात रेकॉर्डिंगला गेलो. केदार परांजपेंचं संयोजन होतं. आणि काय एखाद्या दिवशी आपला मूड असतो नसतो, काहीतरी आपलं काहीतरी घडलेलं असतं ज्याचा इम्पॅक्ट आपल्या गाण्यावर होत असतो. ते गाणं गाता गाता त्या गाण्याच्या मूडमुळे असेल किंवा शब्दांमुळे असेल मला रडायला आलेलं खूप. का रडू येतंय हे काही सांगता येईना, पण तो माहोल होता असं मला जाणवतं की खूप सुंदर व्हायोलिन्स होती आणि ते सगळं जे वातावरण झालं होतं त्यांनी रडायला यायला लागलं. तर त्या क्षणी भीती पण वाटून गेली की एक रडलं की आपला आवाज बसतो, थोडासा टोन नाही छान राहत वगैरे. तर मला असं तेव्हा भीती वाटून गेली की बापरे आता काय होणार रेकॉर्डिंगचं किंवा. पण इतका मोठा कलाकार, त्यांनी अक्षरशः शेजारी बसून मला, म्हणजे ते वाक्य त्यांचं कानातनं जात नाही की ते म्हणले की असं ओलं मन असलेला कलाकार मला आवडतो असं म्हणाले. तुला रडू येते तर रड म्हणले, थोड्या वेळाने करू. हां, म्हणजे ते म्हणले असं होतं की कलाकाराचं मन पण भरून येतं कुठल्या गोष्टीने आणि असं ओलं मन असलेलं मला आवडतं असं ते म्हणाले. तर ही काही वाक्य आहेत अशी जी मी नाही विसरू शकत. आणि हा जो ह्युमन अँगल आहे ना, तो मला मिसिंग वाटतो. तू मगाशी जो मिसिंग म्हणालीस ना की काय मिसिंग आहे, तर टेक्नॉलॉजी आहे, सगळं चकाचक आहे. ह्युमन अँगल आहे ना, शेवटी गाणं हे त्यामुळेच कोणाच्याही हृदयापर्यंत पोहोचणार आहे, कुठल्याही जॉनरचं. आता सगळं कमर्शियल झालं किंवा तेवढं असं त्याच्यात एक जो आपण म्हणतो ना पॅशन आहे, कनेक्ट आहे, कनेक्ट खूप कमी आहे.
एकमेकांबरोबर तेवढा वेळ घालवणं पण कमी मिळतो वेळ असंही म्हणूया आपण, की आता आपण जातो स्टुडिओत, शिकतो, रेकॉर्ड करतो, की ते गाणं असं भिनतच नाही अंगात. इथे तसं नाही, आपण रिहर्सल करून ती गाणी गायचो. पण ह्याला काही काही कन्स्टंट्स आहेत वेळेचे, काळाचे, जे नाही बदलू शकत. पण मग म्हणून गायकांनी सजग राहणं किंवा जिवंत राहणं आतून फार आवश्यक आहे. जसा ट्रेंड येईल तसं आपण आपल्या भावना मरू देणं मला संभव मान्य नाही. माझ्या पुरतं म्हणूया, मला नाही मान्य. आणि त्याचे जे काही चांगले वाईट हे असतील करिअर वाईज, ते आय एम फाईन विथ इट. असं झालं. अण्णांची जी आपण गाण्यांच्या खासियतीबद्दल बोलतो, तर अशी कुठली त्यांनी दिलेली मूल्य जी तू अजूनही लक्षात ठेवलीस गाताना, किंवा असं किंवा त्यांच्या गाण्यातनं तुला जे काही मिळालं असेल ते अजूनही तुझ्याबरोबर आहे, असं काही गोष्ट? हो, नक्कीच आहे. पहिली गोष्ट म्हणजे गाणं मिळालं की ते आधी नुसतं वाचायचं. हे अण्णा स्वतः कविता वाचून दाखवायचे आम्हाला. कारण त्यांनी सिलेक्ट केलेल्या कविता या जुन्या कवींच्या असायच्या, ज्यातलं मराठी मला सुद्धा जड होतं तेव्हा. सो ते वाचून दाखवायचे, ते गाऊन दाखवायचे पूर्ण चाल. मग एक एक कडवं आपण शिकतो तसं शिकायचं. आणि त्यांचं असं होतं समहाव की रेकॉर्ड नको करून घेऊ. म्हणजे तेव्हा ते वॉकमन होते रेकॉर्ड करायला. आम्ही म्हणायचो अण्णा चाल विसरली घरी जाऊन तर नाही म्हणले, आत्ता तुला वेळ असेल तर आज उद्या परवा आपण बसून ती इतकी पक्की करा की मी मगाशी म्हणलं तेच की गाणं चढलं पाहिजे तुमच्या मनावर. असं ते त्यांनी, म्हणजे हे मला अजूनही जाणवतं की तुम्ही सतत गाण्यामध्ये राहून कुठलंही रेकॉर्डेड गाणं जरी एखाद्या कार्यक्रमासाठी बसवायचं असेल आपल्याला तरी ते चढलं पाहिजे डोक्यावर. मग मला गुणगुणायची भयंकर सवय आहे. म्हणजे माझ्या आजी सासूबाई मला गुणगुण म्हणायच्या असं घरी. तर सतत ओट्यापाशी काम करताना काहीतरी करताना ते चालू असतं. मला अनुष्का पण म्हणते मुलगी, आई अगं तू दिवसभर वेगवेगळी गाणी गातेस. मी म्हणलं हा, आणि मी एक ऑब्झर्व केलं मी पण, की तू गुणगुणताना तुला असं हे नसतं की आता मी गझल गाते तर मी दुसरी मला गझलच सुचेल. नाही, तुला दुसरं काही वाटेल ते असतं, म्हणजे सिक्वेन्स काही असतो. तर आणि मला ती म्हणते आई तू गुणगुणल्यासारखं नाही, परफॉर्म केल्यासारखी म्हणत असेस. म्हणलं का असं नाही, त्या मूडमध्ये एक 4 दिवसांनी कार्यक्रम आहे समजा, पण तुम्ही आता कामं करताय की ज्याच्यात मे बी बसून आता रियाज करायला वेळ नाहीये, तर कॉन्स्टंट ते डोक्यात असणं हे होतं, म्हणजे समहाव ते आपसूक होतं. पण त्या वातावरणात राहणं, गाणं स्वतःच्या हाताने लिहून घेणं, आणि मला असं वाटतं की सगळ्यात मोठा गुण जो मी म्हणले की कुठल्याही एजचा कलाकार असला, आपल्याहून लहान, तरी त्याला कमी न लेखता वयानी सुद्धा करिअरच्या कुठल्याही स्टेजला, म्हणजे मला हे कायम वाटतं की आपण एक काहीतरी स्थान अचीव केलं असं आपल्याला वाटत राहतं, त्याच्या पलीकडे ही आत्ताची तरुण पिढी पटकन पोचलेली असते. खरंय. म्हणजे हे आता कोणाला जाणवतं की नाही मला माहिती नाही, पण 30 वर्षाचा स्पॅन बघितल्यावर मला असं वाटतं अरे मी आत्ता असते कॉलेजमध्ये तर काही गोष्टी वेगळ्या असतात कदाचित. ह्या जरतरला काही लिमिट नाही आहे, पण स्टील मग तुम्हाला त्यांच्याबरोबर काम करताना त्या मेंटॅलिटीला जुळवून घेणं, हे अण्णांनी आमच्या मेंटॅलिटीला तेव्हा कसं जुळवून घेतलं असेल, जोगकाकांनी कसं जुळवलं असेल, हे शिकायला मिळतं की तुमच्या पुढच्या पिढीबरोबर तुम्ही काम कसं करायचं. मला असं वाटतं तुझ्याकडे जे हे इतकं वर्षांचं जे ज्ञान आहे ते तू स्वतःकडे न ठेवता बाकीच्यांनाही देतेस, तुझ्या शिक्षिका ह्या रूपातनं. तर त्याबद्दलही मला जाणून घ्यायला आवडेल की तू एकतर तुमच्या पर्सनल लाईफ मधला मेजर शिफ्ट म्हणजे पुण्याहून मुंबई, जो तुम्ही खूप कॉन्शियस डिसिजन तुम्ही घेतलात आणि तो नुसता न घेता तो निभावलात इतके वर्ष सातत्याने. ह्यासाठी मी खरं तर ऋषिकेशलाही आमच्या इंटरव्ह्यू मध्ये खूप मनापासून मी काय कौतुक करणं, मी खूप लहान आहे तुमच्यापासून, पण असे तुमच्यासारखे आदर्श आमच्या समोर असल्यामुळे की नाही हे करतायत ना मग आपण पण करू शकतो. सो ही जी एनर्जी मिळते त्यातनं, सो ती मला तुमच्याकडनं नेहमीच अनुभवायला मिळाली की तुम्ही ज्या सातत्याने, ज्या नेटाने, कारण नवीन शहरात, कारण तू म्हणलीस तसं पुण्यात पटकन रुजणं त्या अर्थी सोपं आहे, कारण तुम्ही इतके वर्ष ते सर्कल ओळखीचं आहे, सगळे एकमेकांना आपण ओळखतो, कार्यक्रम ऑलरेडी आपण करतच असतो. पण एका नवीन शहरात, नवीन, आणि नुसतं नवीन शहर नाही तर मुंबईसारखं शहर जिथे सगळ्याच गोष्टींना खूप जास्ती व्हॅल्यू आहे, वेळेपासून सगळ्याच गोष्टींना, अशा मेजर शिफ्ट नंतर इथे येऊन एस्टॅब्लिश होणं, आणि मग तू म्हणलीस तसं तुझी एक वेगळी वाट धरणं, म्हणजे परफॉर्मन्स ही तर एक मेजर बाजू आहेच, रेकॉर्डिंग ही पण आहे, पण तू
शिक्षणालाही तितकंच, शिकवण्यालाही तितकंच महत्त्व दिलं असतं, त्याबद्दल सांगशील? हा आता पुढचा प्रवास म्हणायला हरकत नाही. साधारण 2005 ते जे डुएट कॉम्पिटिशनचं शेड्यूल केलं ना सारेगमचं, तेव्हा आम्ही मुंबईत एक छोटंसं भाड्याने घर घेऊन येऊन जाऊन अजिबात चैन पडायचं नाही तेव्हा मुंबईत आणि लगेच पळायचो पुण्याला. पण ते शेड्यूल असं होतं की आम्ही बाकी सगळे पार्टिसिपंट्स त्यांनी दिलेल्या जागी राहत होते आणि आम्ही दोघंच फक्त आमच्या घरी राहत होतो पार्ल्यात. तर तो म्हणजे जरी आमचं लग्न झालेलं होतं, मला फार काही करता वगैरे येत नव्हतं. कारण एक गोष्ट मी या निमित्ताने सांगू इच्छिते की कुठच्याही फील्डमध्ये तुम्ही कुठेतरी पोचायला, मला वाटतं तूही हा अनुभव आता घेतेस की तुमची माहेरची फॅमिली आणि सासरची फॅमिली, वन्स यू डिसाईड टू गेट मॅरिड तर गोष्टी खूप बदलतात. म्हणजे राईट फ्रॉम युअर नेम, माणसं, सगळं सगळं बदलतं. आणि अपेक्षा, हां, म्हणजे एका अशा ह्याच्यात आपण जात असतो जिथलं काहीच पुढचं आपल्याला प्रेडिक्ट नाही करता येत. जसं ऋषिकेशशी लग्न झाल्यानंतर मला हे माहिती होतं की सगळं घराणंच गाण्यातलं आहे त्याचं. पण जसं आपण म्हणतो की एक 4-5 तास भेटणं आणि 24 तास राहणं याच्यात फरक असतो. आणि 24 तास खरंच मला त्या घरामध्ये सुद्धा पूर्ण सूट सर्व प्रकारची, उशिरा उठण्यापासनं. पण याला मोठा भाग असा आहे की आमची जॉईंट फॅमिली होती. म्हणजे मी 12वी होते घरामध्ये जेव्हा लग्न करून आले. आम्ही 12 जण होतो एकत्र. आणि सगळ्यांची शेड्यूल्स वेगळी, घरात 2 किचन्स. म्हणजे माझ्यासाठी एक थ्रिलच होतं ते लग्न झाल्यानंतर. हां, लिटरली थ्रिल होतं. मला सवय होती जॉईंट फॅमिलीची, इकडे सुद्धा नाही असं नाही, पण इतकेही लोक नाही. म्हणजे 2 सासूबाई, 1 आजे सासूबाई. काय असतं, तुम्ही एकदम मी मला हवं तसं जगतीये ह्याच्यातनं एकदम यू आर आन्सरेबल टू मेनी पीपल असं होतं. आणि विच इज फाईन विथ मी, विच वॉज फाईन विथ मी. मला या गोष्टीचं कधीच बर्डन नाही वाटलं की मला का हे विचारावं लागतंय यांना किंवा. कारण तुम्हाला ओळखायला, म्हणजे मला आत्ताच्या पिढीला हे सांगावंसं वाटतं की करिअर करणाऱ्या पण, लग्न करणाऱ्या पण मुला-मुलींना, की तुम्ही काय आहात हे पहिलं ओळखा. एवढं इंट्रोस्पेक्शनच आपण करत नाही असं मला वाटतं. आपल्या कपॅसिटीज काय, मला फक्त कुठे पोचायचं आहे एवढाच ध्यास प्रत्येकाला लागलेला असतो आणि तो त्याच्या मागे पळत असतो, विच इज फाईन. पण कुठेतरी थांबून मला आयुष्यात या स्टेजला काय करायचं आहे, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात काय बदल येणार आहेत ह्याचा थोडासा अंदाज घेतला ना तर खूप प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी की संवाद असणं. हां, म्हणजे आता आपण सासू-सून बरेच प्रॉब्लेम्स बघतो की जिथे नाही पटत. सुदैवानी मिनल काकू, म्हणजे मी त्यांना काकू म्हणते, मला का वाटलं माहीत नाही, इंट्युटिव्हली मी त्यांना पत्र लिहिलं होतं लग्न झालं ते काकूंना. हां, बरं. त्या अतिशय उत्तम कवयित्री आहेत. स्वतः 250 ते 300 कविता त्यांनी लिहिलेल्या आहेत हे मला माहिती होतं. आणि व्हेरी गुड रीडर. सर एकाच फील्डमधले आम्ही 2 जण आहोत आणि शेड्यूल्स वेगळे आहेत. त्या पहाटे 4:30ला उठून ऑफिसला जाणार अशा शेड्यूलमधल्या होत्या आणि आम्ही गाणारे म्हणजे वेळा काळाला काही बंधन नाही असे होतो. प्रमोद काकांना याची पूर्ण कल्पना होती. पण तुम्ही ज्या घरात सून म्हणून जाता तर गोष्टी बदलतात, बरोबर, अपेक्षा बदलतात. तर त्या अँगलनी मला वाटलं असेल तेव्हा, असं वाटलं, मी त्यांना पत्र लिहिलं होतं व्याही भोजनाच्या दिवशी. हेही मला आठवतं की असं असं काकू, मी या वेगळ्या ह्याच्यात नाही, पण आय नो मी एवढ्या घरामध्ये येते आणि माझ्या परीने मी पूर्ण करायचा प्रयत्न करीन गोष्टी, आणि तुम्हालाही काही वाटलं तर तेवढा संवाद आपण ठेवूया, असं मी त्यांना लिहिलं होतं. आणि त्यांनी ते इतकं छान वेलकम केलं या जेस्चरला की आजपर्यंत, आज 20 वर्ष यंदा होतील आमच्या लग्नाला, तर नॉट अ सिंगल मोमेंट फॉर्च्युनेटली की कधी काही न बोलल्यामुळे, जे बरेचदा न बोलल्यामुळे प्रॉब्लेम्स होतात खरं ते कुठल्याही रिलेशनमध्ये. तर मला तेवढी मुभा त्यांनी दिली. हे पुन्हा अण्णा आणि मी जे म्हणलं गाण्याच्या बाबतीत, तसं घरात पण आवश्यक आहे. एखादा आर्टिस्ट जेव्हा फ्लरिश होतो कुठल्याही स्टेजला, त्याला त्याचं फॅमिली लाईफ आणि करिअर दोन्ही सांभाळायचं असतं. बरेचदा आपण बघतो की हा बॅलन्स सांभाळणं अवघड होऊन जातं बऱ्याच केसेसमध्ये. तुम्ही प्रसिद्धीच्या शिखरावर असता पण पर्सनल लाईफ काही वेळेला डिस्टर्ब्ड असतं, आणि हे अलीकडे खूप ठिकाणी मी बघितलंय. तर मला हे अगदी आवर्जून वाटतं की तुमचे इनलॉज असतील, तुमचे आईवडील सुद्धा, फॉर दॅट मॅटर, आपण आपल्या आईवडिलांशी सुद्धा एका पॉईंट नंतर पूर्ण 100% पटत नसतं. आपण एक वेगळे इंडिव्हिज्युअल म्हणून निर्माण झालेलो असतो बाहेरचे अनुभव घेऊन, जे त्यांना फक्त काळजी या स्वरूपातच वाटत असतं. आणि मला असं वाटतं की हा दुवा कुठेतरी जर सांधत गेली पिढी,
तर खूप प्रश्न सुटतील आणि करिअरसाठी पण मुलांना खूप उपयोग होईल. तर हे कायम या घरात मला मिळालं. मग इतकी सवय झाली त्या जॉईंट फॅमिलीची की ती सोडून मुंबईला येणं हे माझ्यासाठी खूप अवघड होतं. आणि पुणे, कारण मी ऑलमोस्ट 30 वर्षाची होते जेव्हा आम्ही फायनली शिफ्ट झालो मुंबईला. आमची मुलगी तेव्हा 4 वर्षाची होती. आणि एक असं दिसत होतं ना, आयुष्याचा ट्रॅक आपल्याला दिसत असतो की आता ती पहिलीत जाईल, आता मग मी हे करीन ते करीन, आणि काहीतरी होतं आणि तुमचं सगळं बदलतं. याचा टर्निंग पॉईंट हा होता की ऋषिकेश मुंबईला ये जा करतच होता. आणि आय मस्ट से की त्यांनी खूप कष्ट त्या काळात घेतलेले आहेत की कोणाला तरी संगीतकाराला भेटून पुण्यात परत यायचा, दारात आलास का असं म्हणेपर्यंत पत्की काकांचा वगैरे फोन आलेला असायचा की उद्या स्क्रॅच रेकॉर्डिंग करायचं आहे, उद्याच करायचं आहे, सो तू ये. हा आल्या पावली जेवून परत मुंबईला, हे किती वेळा केलेलं आहे. पण शेवटी स्ट्रगल आहे आणि तो कोणाला चुकलेला नाही. मग फायनली श्रेया घोषाल यांच्याबरोबर जेव्हा तो गायला सुरुवात झाली तिच्या बँडमध्ये, तेव्हा मात्र असं लक्षात आलं की आता ट्रॅव्हलिंग प्रचंड वाढणार आहे. आणि मग जो वेळ मला किंवा मुलीला देणं आवश्यक आहे वडील म्हणून, तो मिळणारच नाही आहे असं एक लक्षात आलं. ॲट दॅट पॉईंट म्हणजे अगदी आम्ही व्हॅलेंटाईन डेला मला आठवतं आहे, आम्ही जेवायला गेलो होतो आणि मी ऋषिकेशला म्हटलं की दिस इज दी टाईम की आपण एक उडी घेऊन बघू. तोपर्यंत आम्ही ये जा करत होतो, मुंबईत घर होतं पण असं पूर्ण वेळ शिफ्ट नव्हतं झालं. तर मी त्याला म्हटलं आपण, अनुष्का होती तेव्हा ज्युनियर KG झालेली होती, सिनियर KG पर्यंतचाच वेळ आहे म्हणलं, कारण पहिलीपासून मग शक्यतो जिथे जाईल तिथे ती एका ठिकाणी जाईल, तर आपण हे ट्राय करूया. मग पार्ल्यात आमचे काही मित्रमंडळी होती. योगांवर माझा खूप विश्वास आता 25 वर्षात बसला आहे की तो योग होता तेव्हा. मग तिला पार्ले टिळकला ॲडमिशन मिळाली लकीली. 14 फेब्रुवारीला बोलणं झालेलं, आम्ही मेमध्ये पूर्णपणे शिफ्ट झालेलो होतो. घरी बोललो, सगळ्यांना असं खूप ते हे झालं होतं की तुम्ही काय इथून येऊन जाऊन करा ना, होईल वगैरे. पण मी म्हटलं नाही, आम्हाला 1 वर्ष हे करून बघू दे, जमलं तर कंटिन्यू करू, नाही तर बॅक टू पुणे ऑप्शन होताच. आणि अशा वेळेला सगळ्या पुण्यातल्या म्युझिशियन्स जे आमचे मित्र होते सगळ्यांचं असं होतं, अरे काय ऋषा तू चाललास, तुम्ही चाललात सोडून, असं सगळ्यांचं झालं होतं. पण पटतही होतं सगळ्यांना की तुम्ही आता ज्या लेवलला ऋषिकेश गायला गेला होता श्रेया घोषाल बरोबर, तर तिथली पुन्हा अपेक्षित लेवल खूप वेगळीच होती. म्हणजे इवन फॉर मी, घरी आम्ही इतके बोलायचो ना त्याबद्दल की काय लेवलला तिचे परफॉर्मन्सेस असतात, काय लेवलचे शोज असतात, ट्रॅव्हलिंग एवढं करून आपला आवाज जपण्यासाठी आपण किती आणखी काळजी घ्यायला हवी, असं म्हणजे कॉन्स्टंट लर्निंगमध्ये मी जरी त्याच्याबरोबर तेव्हा नुसती होते तरी माझ्यासाठी पण ते लर्निंगच होतं की जर आता मुंबईला शिफ्ट झालो तर आपल्याला काय काय एकटीने करायचं आहे. जे आत्तापर्यंत मी एकदम घरच्यांवर रिलाईड होते की 12 जण आहेत, होईल, म्हणजे मुलीकडे सुद्धा बघायची वेळच नाही आली. पण आता जर आम्ही तिघंच जाणार आहोत तर दोघांना तो वेळ डिवाईड करून तिला देणं, हे सगळं एक मेंटल मेस होता ॲक्च्युली. मला खरंच पहिलं वर्ष खूप त्रास झाला मुंबईच्या हवेपासून सगळं. पण आय मस्ट से की आमच्या दोघांच्याही आयुष्यामध्ये मित्रमंडळ ह्यांचा इतका प्रचंड मोठा वाटा आहे घरच्यांबरोबर, की पुण्यातलेही आणि पार्ल्यातले मुंबईतले मित्र पण, की ज्यांनी इतकी मदत केली आहे, मोर दॅन अ फॅमिली, ज्यामुळे मागची 10 वर्ष, आता 11 वर्ष झाली मुंबईत आम्हाला स्थायिक होऊन. तर ती कशी गेली कळलं नाही असं आता वाटतं की अनुष्काची 10वी पण झाली. आणि खूप छोटे छोटे प्रसंग आहेत की अगदी अनुष्काचा पाय सायलेन्सरमध्ये गेला होता, ऋषिकेश घरात नव्हता, तर आमचा पार्ल्यातला मित्र आहे विनीत गोरे, त्याच्याच गाडीवरती बसून, म्हणजे मित्रांनी शाळेत आणणं सोडणं या गोष्टी पण खूप केल्या आहेत आमच्यासाठी. मला एकटं वाटायचं कधी कधी खरोखर की अरे बापरे आत्ता चैन नाही पडत आहे, मी किती पुणे मुंबई केलं आहे त्या पहिल्या वर्षात. पण त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांसारखा सपोर्ट असणं ही सोन्यासारखी गोष्ट आहे. आणि मला खरंच वाटतं सावनी की करिअर, आता या वयाला येऊन असं वाटतं की करिअरच्या पलीकडे जी माणसं आम्ही जोडली ना, त्यांच्यामुळेच इथपर्यंत आलो. आणि आता जे पार्ल्यामध्ये पूर्ण वेळ स्थायिक होण्याचा निर्णय आहे, आणि मुलगी पण आता ती मुंबईकर झाली असं, तर ते त्यामुळे शक्य झालं. देवाची कृपा आहेच, पण मित्रमंडळींचा सगळ्यात मोठा हातभार आहे. आणि नशिबाची साथ आहे की इथे आल्यानंतरही ज्या दिशेने आपण गाण्यामध्ये करायचं होतं, थोडा स्लॅक पिरियड माझ्या दृष्टीने आला नाही असं नाही, मला वेळ लागला हे सगळं
पण मला तू एक घरची खंबीर बाजू सांभाळत होतीस ना ग. तू एका वेळेला म्हणजे तुझे 2 दगडांवर पाय होते की एका यशस्वी गायकाची बायको आणि एक स्वतः यशस्वी गायिका, हे 2 मोठ्या जबाबदाऱ्या तू होत्या. म्हणजे होत्या, कदाचित म्हणजे देअर वेअर सम अप्स अँड डाऊन्स Of ऑल्सो course. मेंटली फॉर मी. बरोबर. पण किंवा वोकल काही आपले चेंजेस Yes, yes. असतात, हॉर्मोनल नक्की चेंजेस असतात, असतात. नक्की फिमेल असतात. बॉडी इज म्हणजे आपण खूप गृहीत धरतो. मला हो. असं वाटतं, आपल्याला वाटतं की हा काही नाही होणार, मला काय नाही, ओके. नाही. पण आपल्याही नकळत आपल्या शरीरात एवढे बदल घडत असतात आणि ते मानसिक खूप जास्त असतात. बरोबर. म्हणजे मी ही सायकोलॉजी शिकल्यामुळे सांगूच शकते. आणि त्याचा नकळतपणे आपल्या आवाजावर आणि पहिला परिणाम तर मला बरेचदा ना, मी देवकाकांकडे शिकायला जायचे तेव्हा ते मला म्हणायचे, तू मेंदूनी गातेस जास्ती, गळ्यानी गा. तू इथेच विचार करतेस की माझा आवाज वर पोहोचणार नाही, असं का तू करतेस? तू गळा हा वेगळा आहे. बरोबर. तू टेम्परामेंट मॅटर्स. डोक्यानी नको गाऊस, Correct. सोडून दे त्याला मोकळं. करेक्ट. सो हे पण कसं आहे की मला हे जे काय आयुष्यातल्या फेजेस असतात म्हणू आपण, जे मी मगाशी माझ्या वडिलांविषयी म्हणाले, तसं मला या काळामध्ये आता आपण खूप ओपन झालोय या सगळ्या मेंटल हेल्थ या विषयामध्ये, की आपण जाऊन सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतो, काउन्सिलिंग घेतो, विच इज रिअली अ गुड थिंग. म्हणजे मी याच्या निमित्ताने बिईंग अ सायकोलॉजिस्ट स्टुडंट मी म्हणू शकते की तुम्ही कधीही असं वाटलं तर आयदर तुम्हाला चांगले मित्र पाहिजेत ज्यांच्यापाशी तुम्ही सगळं बोलू शकता, और तुम्ही प्रोफेशनल हेल्प घेऊन या गोष्टी सॉल्व्ह केल्या पाहिजेत. गायकांना तर कसं गाणं हे डायरेक्ट तुमचा इमोशनल आउटबर्स्ट आहे. सो त्याच्यात प्रॉब्लेम आला तर गाण्यात पण प्रॉब्लेम येणार आहे. इट्स अ बायोलॉजिकल थिंग. त्यामुळे तुम्ही छान तर गाणं छान, मूड छान असेल तर गाणं, और तुम्ही मनाला असं ट्रेन केलं पाहिजे की काहीही सिच्युएशन असेल ती मागे सोडून मी तिथे गेले की मी फक्त गाणं गाईन, असं तरी कंपार्टमेंटलायझेशन करतो ते तरी करता आलं पाहिजे. मग ॲट दॅट पॉईंट काही काळ माझाही आयुष्यात असा गेला की आता घर बघू का, मुलीला बघू का, गाणं करू. आणि सगळ्यात मला पर्सनली जाणवलं ते की मला माझ्या गुरूंकडे शिकायला जाता येत नाही आहे गाणं. हा खूप मोठा हे होता. सरांकडे जाता येत नव्हतं. मुंबईत आल्यानंतर देवकीताईंकडे एक थोडासा काळ गेले, पण समहाऊ परत तेच होत होतं की जेवढा वेळ तिथे मी देणं अपेक्षित होते आणि घरच्या काही जबाबदाऱ्या ह्या क्लॅश होत होत्या. मग ॲट ए पॉईंट तुम्हालाच सेल्फ ट्रेनिंग म्हणतो आम्ही सायकोलॉजीत, की स्वतःच्या ब्रेनला स्वतःच आपण पॉझिटिव्ह दिशेकडे सेल्फ मोटिवेशन म्हणू आपण. पण काही लोक सेल्फ मोटिवेशन करू शकणारे असतात आणि काही जण नसतात. असे 2 प्रकार मी आता अशा ह्याला आली आहे की आपल्या आजूबाजूला असे खूप लोक दिसतात की जे डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशनचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, त्यातनं थोडं थांबून विचार करून काही जण आपणहून बाहेर येतात, काही जणांना कोणीतरी हेल्प करायला लागते. तर अशा काळामध्ये एक थोडा काळ गेला, पण नंतर या काळात मला ऋषिकेशनी प्रचंड सपोर्ट केलेला आहे. कारण तो कॉन्स्टंट बाहेर असायचा, ट्रॅव्हल करून आला की अनुष्काला वेळ देणं, म्हणजे एक जबाबदाऱ्यांचा काळ होता. आणि आम्ही सतत पुण्याला जाऊन पुण्यातल्या सगळ्या नातेवाईकांशी सुद्धा आमचा कनेक्ट हरवू नये असं एक कुठेतरी धरून ठेवलं होतं की आपला तो कनेक्ट नाही हरवला पाहिजे. आणि इथे नवीन आमची फॅमिली तयार होत गेली. सो आता दोन्हीकडे खूप मोठी फॅमिली आहे असं म्हणू, म्युझिकल आणि पर्सनल. सो मला असं वाटतं आता खूप छान फिलिंग आहे की मी दोन्हीकडची आहे असं मी म्हणते. जन्मानी आणि अपब्रिंगिंगनी पुणेकर आहे, कामानी मुंबईकर आहे, आणि आता सवय झाली. शेवटी तुम्ही सवयीचा पण एक भाग असतो. तर आता मला खूप वेगळ्या वाटा दिसतात. आणि त्या पॉईंटला तुझे शिक्षिका म्हणालीस मला, तर मी शेवटी स्वतःलाच सांगितलं की या ह्याच्यातनं मला बॅक टू बेसिक्स जायला पाहिजे. जर माझं गाणं मला पूर्वपदावर आणायचं असेल तर बॅक टू बेसिक्स जाताना तुम्ही पुन्हा सारेगमपधनिसाचा रियाज सुरू केला पाहिजे. तर ऋषिकेश मला म्हणायचं, तू तंबोरा काढून बस, होत नाही आहे गाणं तुझं जेवढं व्हायला हवं. तर आपण आपल्याला बहाणे देत असतो ना, हे असतं, मला कामच आहे, मला अमुकच आहे. तर म्हणून मग मी क्लास घ्यायला सुरुवात केली. त्याला कारण हे की अगदी बेसिक मी सारेगमपधनिसा शिकवायला सुरुवात केली की जेणेकरून माझं गायलं जाईल 1 तास. इट जस्ट स्टार्टेड. आणि थोडंसं दैवदयेनी जे काय आधीचं नाव होतं त्यामुळे चांगले स्टुडंट्स, चांगले गाणारे स्टुडंट्स यायला लागले. आणि मग ती एक वेगळीच फॅमिली निर्माण झाली आहे आता. मग आम्ही सूरमय्या नावाने आमची अकॅडमी स्थापन केली
ज्याच्यामध्ये सुगम संगीताचे क्लासेस मी सुरुवात केले पार्ल्यामध्ये, अजूनही ते चालू आहेत. आणि तुमच्या स्टुडंट्सकडनं किंवा माझ्याकडे 70-75च्या बायका पण शिकतात, तर इन अ वे इट्स ऑलवेज गिव्ह अँड टेक. म्हणजे म्युझिकली जेव्हा त्या बायका म्हणतात नाही तू आमची गुरु आहेस तर आम्ही तुला नमस्कार करतो, तर आपल्याला असं होतं की अरे नाही तुम्ही काय मला नमस्कार करताय, असं होतं ना. पण ॲट द सेम टाईम किती डेडिकेशननी ही पिढी शिकते. म्हणजे मी मगाशी म्हणलं तेच की आपण आपल्याला किती हरवून जाऊ द्यायचं आजूबाजूच्या निगेटिव्हिटीमध्ये हे आपण ठरवायला लागतं. आणि मी ॲट अ पॉईंट ठरवलं किंवा दिस इज द स्टेज इन माय लाईफ की इथून पुढे जे काम करीन ते मला हवं आहे तेच करीन. मग संधी काय असतं, वयाच्या एका टप्प्यावर आपण वाट बघत असतो संधीची सगळेजण. मिळाल्या पण संधी खूप मिळाल्या, खूप चांगल्या लोकांबरोबर काम केलं. तुझं एक गाजलेलं गाणं गोऱ्या गोऱ्या गालावरी इतकं पार्श्वगायनातही तुझा ठसा तो एक आहेच. छान अनुभव होता. त्यानंतरही काही गाणी रेकॉर्ड केली, अल्बम्सची केली. पण नंतर मला असं वाटलं की तेच एक एम नाही आहे. म्हणजे संधी येणं हा नशिबाचा भाग आहे. तुम्ही त्यावेळेला तयार असणं हा तुमच्या तयारीचा भाग आहे, तुमच्या प्रॅक्टिसिंगचा भाग आहे. तर ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट अपग्रेडेशन करत राहणं हे याचा जो एक काळ गेला तो मागची 2-3 वर्ष असं मला वाटतं आफ्टर कोविड. कारण कोविडमध्ये हा सगळा विचार करायला वेळ मिळाला आणि आपण सगळेच जण बॅक टू बेसिक आलो. म्हणजे अगदी आयुष्यापासून ते परत करिअर, सर्व्हायव्हलचाच प्रश्न होता. आणि एक फरक पडतो ना, तू मगाशी म्हणलीस ती माझी 40शी होती, ती 2 वर्ष. सो तुमच्यातले होणारे बदल, तुमच्या आईवडिलांनाही तुम्ही सांभाळायचं असतं आणि तुमच्या मुलांनाही, ही जी कसरत टिपिकल एका पिढीची होते त्याच्यात आम्ही आत्ता आहोत असं म्हणायला हरकत नाही. मग पण एक स्टॅबिलिटी, एक समाधान पण असायला हवं. म्हणजे थोडंसं माझा इंडिव्हिज्युअल हे स्पिरिच्युअलिटीकडे जास्त आहे, जो अजून होत गेलाय असं मला लक्षात आलं. किती हवंय म्हणजे आम्ही एक कितीचं फिरोदिया केलं होतं कॉलेजमध्ये असताना. त्याची थीमच किती होती की किती करत जायचं. त्याची कॅरेक्टर्स पण मोहा आणि अशी काहीतरी होती. मला मधुरा दातार जी आपली गायिका आहे सगळ्यांची लाडकी, तिने तेव्हा काम केलं होतं, लीड रोल केला होता. आणि ते प्रत्येक ठिकाणी असं दिसत राहतं की आपल्याला समाधान आहे का या स्टेजला आयुष्यात, फायनली काय हवं आहे, पीस ऑफ माइंड आणि समाधान आहे का. तर ते या स्टेजला असं आहे की ठीक आहे अजून बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत, पण 30 वर्ष मागची बघितल्यावर असं वाटलं की अरे खूप काही चांगलं गाठीशी आहे. आणि स्टील इफ यू आर सिंगिंग वेल टू अ सर्टन एक्सटेंट, तर ठीक आहे. म्हणजे कुठेतरी ॲक्सेप्टन्स पण पाहिजे, नाहीतर तुम्ही कधीच त्याचा आनंद मिळणार नाही तुम्हाला. असं तर मला असं वाटतं की हे शिकवण्यामधनं मला खूप आनंद मिळाला. मला आवडतं मुलांबरोबर काम करायला, मला आवडतं वेगवेगळ्या वयाच्या स्टुडंट्सबरोबर काम करायला. आणि इन अ वे तुम्ही शब्द, भाषा, मराठी गाणं शिकवताना मराठी व्याकरण, हिंदी गाणं शिकवताना हिंदी व्याकरण, हे सगळं परत परत तपासून बघितलं गेलं या निमित्ताने, ज्याचा मला आत्ताही पटकन कुठे रेकॉर्डिंगला किंवा यायला गेलं तर उपयोग होतो. मग ते जिंगल असो किंवा तुम्ही सतत गात राहता, या पलीकडे स्वतःचा खऱ्या तंबोऱ्यावरचा रियाज हा असणं आवश्यकच आहे. हे माझ्या लक्षात आलं की म्हणजे मी 2 तास क्लास घेतले म्हणजे झाला माझा रियाज, असं पण एका पॉइंटला वाटून गेलं होतं की चला आज 2 तास क्लास घेतलाय. नाही, ते वेगळं आहे. आणि तुझा स्वतःचा एक अर्धा तास रियाज असणं इम्पॉर्टंट आहे. तर असं स्वतःला इव्हॉल्व करत तुम्ही एका पॉइंटला येता, असं इथपर्यंत आलोय. आणि होपिंग टू कंटिन्यू. ऑफकोर्स. आणि एका मी मगाशी म्हणलं तसं तुझं करिअर सांभाळून ऋषिकेशच्या करिअरला अगदी 5000% पाठिंबा, आणि तो डेली बेसिसवर तो तू ज्या सचोटीने निभावलास, तर त्याच्यामध्ये म्हणजे त्याचा वाईस वर्सा म्हणेन मी, त्याचा तुझ्या करिअरमधलं काय योगदान आहे किंवा त्याच्या सपोर्टबद्दल सांगणार ऋषिकेशच्या. कायमच आहे. मला वाटतं ऋषिकेश हा असा आर्टिस्ट आहे, माझा नवरा आहे याच्या आधीपासून तो माझा खूप चांगला मित्र आहे. आणि मित्र असल्यामुळे ना आपण एकमेकांना काही सांगू बोलू शकतो, उणीवा पण माहिती असतात. परत तेच मी मगाशी जे म्हणले तसं रिलेशनशिपमध्ये हे खूप अवघड गोष्ट आहे. म्हणजे ही मीच माझ्या ह्यानी सांगणं सुद्धा बरोबर आहे की नाही मला माहीत नाही, पण एका प्रथितयश गायकाची बायको असणं हा एक वेगळा मुद्दा आहे.
आणि याच्यामध्ये तुमची आयडेंटिटी टिकवून ठेवणं. पण मला असं वाटतं की मी याच्यामध्ये त्याच्या अपब्रिंगिंगचा खूप मोठा हात आहे असं मला कायम वाटतं, की जे प्रमोद काका आणि काकूंनी किंवा रानडेंच्या घरामध्ये ज्या प्रकारचं अपब्रिंगिंग त्याचं झालं आहे त्याचा खूप मोठा हातभार आहे. आणि तो ॲज अन इंडिव्हिज्युअल जसा आहे, तुला माहितीच आहे मित्र म्हणून, पण कित्येक लोकांना अनुभव आहे की अतिशय पॅशनेट आणि कलेप्रती झोकून देणारी वृत्ती आहे. त्यासाठी तो काहीही करेल आणि अतिशय लव्हिंग पर्सनॅलिटी. येस, ट्रुएस्ट टू हिज आर्ट. म्हणजे तो तिथे Very कुठल्याही caring. प्रकारचा खोटेपणा सहन नाही करू येस. पण तो म्हणजे आमच्या दोघांपुरतं बोलायचं झालं तर तो उगाच कौतुक करत नाही. हे पण आहे की दॅट हेल्प्ड मी. नाहीतर मग गोंजारत बसलं ना की तुम्ही नाही, म्हणजे मला कायम पर्सनली वाटतं की कुठेतरी आयुष्यात तुमचा अपमान व्हायला पाहिजे. हां, काय असतं, सतत कॉन्स्टंट तुम्ही सक्सेसमध्ये असता तर तुम्हाला अपयश किंवा थोडी निगेटिव्हिटी आयुष्यात जेव्हा येते ती पचवताच येत नाही. तर ती मला असं वाटतं की तुम्हाला हार्डकोर फ्रेंड्स आजूबाजूला, मग तो तुमचा नवरा असेल किंवा माझे कॉलेजमधले मित्र आहेत की जे नाही, प्राजक्ता आज काय झालंय तुझं, बरोबर नाही झाला परफॉर्मन्स, किंवा घरी तू चांगलं गायलीस पण हे अजून ह्याच्याकडे लक्ष दे, किंवा हे तू करायला हवंस वगैरे. ह्या चर्चा आमच्यात क्रिटिक्स खूपच आहोत एकमेकांचे घरात आम्ही. त्यामुळे पण असं झालं की अरे नाही, ऋषिकेशनी म्हणलंय का चांगलं झालंय, तर असं एक कॉन्स्टंट आम्ही एकमेकांना हे करत असतो अजूनही. किंवा आता तो अशीच काय काय खूप छान गोष्टी बाहेर गायलाय, गातोय. माझा एक अट्टाहास याच्यात असा होता, आणि रादर मुंबईला येण्यामध्ये सुद्धा तो एवढा कीन नव्हता. पण मी त्याला म्हटलं नाही, हे आपण घ्यायची उडी, बघू काय होईल ते. आणि समहाऊ ही इज अ फायटर. त्याच्यामध्ये फायटिंग स्पिरिट खूप आहे. आणि एखादी गोष्ट त्यांनी ठरवली की ही करायची तर तो ती मिळवतो असं मी बघितलंय. त्यासाठी करतो. जसं हे मुंबईत आत्ताचं जी स्टेज आहे की आम्ही आत्ता हिची 10वी झाल्यावर पुण्यात जायचं का मुंबईतच ह्या सगळ्यामध्ये नाही काही झालं तरी आपण मुंबईतच, ती सुद्धा पुढे मुंबईतच हे करेल, काम करेल, हे निर्णय घेणं, ते म्युच्युअली आमच्यात डिस्कस होऊन पटणं आणि त्याच्यावर काम करणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यासाठी लागेल ते कष्ट त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे अगदी ताजं एक्झाम्पल असं की अनुष्काचा 10वीचा रिझल्ट लागला तेव्हा तो अमेरिकेत होता. सो त्याला ते अनुभवायला नाही मिळालं. तिला सुदैवाने छान मार्क मिळाले. ज्या दिवशी अमेरिकेहून लँड होऊन परत आला पहाटे, त्या दिवशीच तिचं कॉलेज सुरू झालं. सो त्याला आल्यानंतर सुद्धा 10वी सेलिब्रेट करायला मिळालंच नाही. आला तो डायरेक्ट नवीन कॉलेजमध्ये सोडायलाच गेला तिला, का तर मी नव्हतो. त्याचं हे खूप आहे की सगळीकडे मला वेळ देता आला पाहिजे, नाही म्हणता येत नाही पटकन कोणाला. त्यामुळे मला ती गोष्ट खूप सांभाळायला लागते काय वेळेला. पण इट्स फाईन. म्हणजे शेवटी ती दोन ॲट कोर ना, मला असं सावनी वाटतं की बायको म्हणून किंवा मैत्रीण म्हणून मला हा कॉन्शियसली एक सतत फिलिंग आहे की एका खूप चांगल्या आर्टिस्ट बरोबर आपण कायम राहणार आहोत. म्हणजे मॉरल एथिकल जबाबदारी येऊन पडल्यासारखं, की जी मी आनंदाने घेतली आहे. म्हणजे असं नाही आहे, पण मला हे कॉन्स्टंट फिलिंग येतं की आज समाजामध्ये ऋषिकेश रानडे हे नाव किंवा लोक त्याच्याकडे ज्या ह्यांनी बघतात, ज्या अपेक्षेने बघतात, तर तिथे फॅमिली बॅकग्राऊंड तुमची इंटॅक्ट असल्याशिवाय माणूस बाहेर जाऊन काम नाही करू शकत. तो कप्पा तुमचा जर रिलॅक्स्ड असेल तरच माणूस क्रिएटिव्ह काम करू शकतो. आणि ही इज व्हेरी क्रिएटिव्ह. आता तो म्युझिक डिरेक्टर म्हणूनही त्याचं काम येतं आहे बाहेर. तर मला नाही सुचत, म्हणजे ती एक प्रतिभा असायला लागते ना. तर मला ते म्हणून म्हणलं आपण आपल्याला ओळखायला आलं पाहिजे की माझ्यात काय आहे आणि काय नाही. तर मी मॅनेज करण्यामध्ये चांगली आहे असं माझ्या लक्षात आलं. तर मग आम्ही अनुष्का क्रिएशन्स म्हणून जी आमची संस्था सुरू केली, सुरमी अकॅडमी सुरू केली, तर त्याची मॅनेजमेंट मग मी बघणं आणि क्रिएटिव्ह काम त्यांनी बघणं, हे जर आम्ही वाटून नाही घेतलं तर तो सगळा मेस होईल. कारण कलाकाराला इगो असतो, प्रत्येक माणसाला असतो. तसा कलाकाराला बाहेरचे इन्फ्लुएन्स घेऊन तुम्ही घरात येता, बाहेरची वाहवा घेऊन तुम्ही घरात येता, पण घरामधले एक घर म्हणून तसंच असतं जसं सगळ्यांचं असतं. सो तिथे ते सोडून यायला लागतं. पण ते त्यांनी कायम सांभाळलं आहे. आणि मला असं वाटतं की क्रिटिक्स हा जो भाग एकमेकांचा आहे, त्यामुळे हे आम्ही आत्तापर्यंत करू शकलो आहे. आणि त्याचा वाटा खूप मोठा आहे. रादर अनुष्काची 10वी झाल्यावर त्यांनी मला आता एक सायकोलॉजिस्टसारखं त्यांनीच काउन्सिलिंग केलं की आता तिच्यातनं तू बाहेर पड. खरं. हां, असं होतं. आपण पॅरेंट म्हणून खूप खूप जास्त अडकून पडलेलो असतो.
मुलं सुटलेली असतात आपल्या ह्याच्यातनं. पण मला ते पटलं की थोडंसं मुलांनाही जाणवायला पाहिजे की आपल्या आईचं काय करिअर आहे. खरंय. जे आता शार्वीमुळे तुलाही जाणवत असेल की खरंय. त्यांना गरज असते आपली. बरोबर. पण ॲट अ पॉईंट तुम्हालाही त्यातनं बाहेर येता आलं पाहिजे आणि स्वतःच्या आयुष्यात काही गोष्टी करायच्या राहिल्या असतील तर त्याच्याकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे. मुलं आपोआप ॲडजस्ट करतात असं मला वाटतं. आणि त्यांच्यासमोर आपणच आदर्श असतो. Correct. ते आपल्यावर पण जबाबदारी Correct आहे. त्यांच्यासमोर तितका तेवढा मोठा आदर्श आणि ठेवण्याची. मी अनुष्काला पण क्रेडिट देईन या बाबतीत अगदीच. की आई तुला जायचंय तू बघ ना मी हे करीन सगळं. म्हणजे आत्तापर्यंत तिच्यामुळे कधी मला कार्यक्रम करता आला नाहीये किंवा काही असं कधी झालंच नाहीये. अमेरिका टूर असेल नाही तर काही असेल ती पहिल्या रांगेत कायम बसलेली आहे. ऐकलेले आहेत तिने, काहीच त्रास नाही. मग असं असताना आपण का नाही करायचं असं आहे. मग तुमचे कष्ट कमी पडतात असं आहे. बरोबर. सो कायम कष्ट करत राहणे यांनीच काय ते अचीव्ह होईल. वा. आता आपण रॅपिड फायर खेळूया. ओके. शोच्या आधी तू करत असलेल्या काही गोष्टी, शो किंवा रेकॉर्डिंगच्या कुठल्याही आधी, त्या गोष्टी असू देत किंवा विचार असू दे, कुठलेही. युजली मी शोच्या जस्ट आधी रियाज नाही करत. अच्छा. म्हणजे रात्रीचा शो जर असेल, 8-8:30ची वेळ असते, तर बरेच जण त्याच्या आधी कॉन्स्टंटली त्या शोमध्ये जे गायचे ते गात असतात. हो. सम हाऊ आत्तापर्यंत, म्हणजे हे मी अगदी पहिल्या कार्यक्रमापासून आत्तापर्यंत हे होत आलंय की जे एरवी गुणगुण करणारी मी त्याच्या आधीच 1-2 तास नाही गात काहीच. अच्छा. सकाळचा रियाज होतो पण संध्याकाळी नाही गात समहाऊ. दुसरी टेक्निकली पाळायच्या गोष्टी काही म्हणजे जसं आपण गायक लोक खाण्यापिण्याच्या काही गोष्टी सांभाळतो. शोची तयारी मी आदल्या दिवशी करून ठेवते बरेचदा. म्हणजे हा आता मॅनेजमेंटचा भाग झाला, सगळेच करत असू. आणि दुधाचे पदार्थ वर्ज करणं, थंड पदार्थ वर्ज करणं गायच्या आधी, इमिजिएट आधी हे करते. आणि मेंटल रियाज ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे असं मला वाटतं की जेव्हा तुम्ही तुमचा संसार आणि गाणं असं एकत्र करत असता तेव्हा प्रॅक्टिकली फिजिकली रियाज करायला काही वेळेला वेळ मिळत नाही. हा बहाणा नाही, पण काही वेळेला खरंच मिळत नाही. तर अशा वेळेला मला वीणा सहस्त्रबुद्धे यांचं एक हे वाक्य त्यांचं आहे जे मी त्यांच्या मैफलीत ऐकलं होतं. त्या हे म्हणाल्या होत्या की दरवेळेला फिजिकली तासभर रियाज केला पाहिजे असं नाही. तुम्ही रिक्षाने येता जाता काही दुसरं काम करताना मेंटल रियाज करू शकता. तिथे कोणी तुम्हाला अडवलेलं नाही आहे. तर ही गोष्ट मी कायम ठेवत आले की मला जर 6 गाणी गायची आहेत आजच्या कार्यक्रमात तर ती गाणी, मग ती ओरिजिनल गाणी मी लावून ठेवलेली असतात. काय असतं, नकळत दोष निर्माण होत असतात. बरोबर. मी सारेगम हिंदीच्या वेळी लता दीदींचं एखादं गाणं बसवलं असेल तर मला असं वाटतं 20 वर्ष मी बरोबरच गाते. असतं लहानपणी तेव्हाच्या कुवतीनुसार बसवलेलं असतं. करेक्ट. आता तुम्हाला कदाचित त्यातल्या 2-3 वेगळ्या जागा, अरे हे असं आहे. करेक्ट. ही आपण बॅक टू बेसिक म्हणते मी ते हेच की ओरिजिनल गाणं अरे तेव्हा मी हे असं गात होते हेच बरोबर वाटत होतं, पण ऍक्च्युली असं नाही आहे. तर मग ते कॉन्स्टंटली ऐकत राहणं. आणि मला वाटतं हे एवढंच. म्हणजे वा. आत्ताचा आवडता संगीत दिग्दर्शक ऋषिकेश सोडून मराठीत आता तोही झालाय कारण म्हणून अजय अतुल आणि निलेश मोरीर. आत्ताचा आवडता गायक ऋषिकेश सोडून अर्थात स्वप्नील बांदोडकर. मला म्हणजे स्वप्नील बरोबर कामही करायचा योग आला. आणि मला ना एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ट्रेंड्स बदलतात म्हणून मराठी भाषा पण खूप ठिकाणी ट्विस्ट केली जाते किंवा हिंदाळलेले उच्चार येतात. हिंदाळलेलेपेक्षाही ते वेस्टर्नाइज जास्त केले जातात, ज्याचा मला मनापासून राग आहे. हां. आणि ही गोष्ट स्वप्नीलनी खूप चांगली सांभाळली आहे. त्याच्या आत्ताच्या सुद्धा लेटेस्ट गाण्यामध्ये कुठेही मराठीचा त्यांनी अदपपात केलेला नाही आहे. खूप चांगले उच्चार असणं ही तुमची जमेची बाजू आहे. आणि त्याचा अभिमान असणं मला सगळ्यात जास्त वाटतं की कलाकार म्हणून, तुम्ही मराठी कलाकार म्हणून मराठीचा पहिला अभिमान असणं आवश्यक आहे. आणि हा सांभाळला जाणं इथून पुढे फार आवश्यक आहे. आत्ताची आवडती गायिका आनंदी जोशी. असं एखादं दुसऱ्याचं गाणं जे तुला गायला आवडलं असतं. अधिरमन झाले निळकंठ मास्टर मधलं अजय अतुल सरांचं. म्हणजे तुझा ऑल टाइम फेवरेट राग? फेवरेट राग यमन. कारण मी म्हणले असं की
कोपरकर सरांमुळे तो पगडा इतका जास्त आहे ना त्या रागाचा की कधीही रियाज करायला बसलं तरी फेवरेट पहिला यमनच येतो. आणि मला त्याचा मूड आवडतो आणि देस राग आवडतो. देस रागाचाही मूड, प्रसन्न राग जास्त आवडतात. सिंगिंग रियालिटी शोचा फेवरेट जज? सुनिधी चौहान. एक गुण जो प्रत्येक कलाकाराकडे असला पाहिजे आणि नसला पाहिजे? अतिशय प्रामाणिकपणे तुमची कला सादर करणं हा गुण असला पाहिजे ॲट एनी गिवन टाईम. आणि नसला पाहिजे कमी बोललं तर बरं आहे. तुझ्या प्लेलिस्टमधलं लूपवर असलेलं गाणं? मला गाता नाही येणार पण नाही गाऊ नको. नाही कारण ते इंग्लिश गाणं आहे. अच्छा, इंग्लिश. पण म्हणजे अनुष्कामुळे मी ते या गाण्याचं मला टायटल सॉन्ग पण माहिती नाही, पण मला हे लूपवर प्रचंड आवडतं ऐकायला. इंग्लिश हे झालं. आणि मराठीतली दीदींची गाणी कॉन्स्टंट घरात लागलेली असतात. पर्सनली मला भक्तिरस सगळ्यात जास्त आवडतो, गायला पण ऐकायला पण. त्यामुळे सकाळी, आणि हा इम्पॅक्ट ना कसा असतो, हुजूरपागा प्रायमरी शाळेमध्ये शनिवार सकाळची शाळा असायची. सो तेव्हा पंडित भीमसेनजी, लता दिदी यांचे जे अमृताचा घनू हे जे सगळे अभंग आहेत ते शाळेत स्पीकरवर लागलेले असायचे. सो ही इम्प्रेशन कुठेतरी असतात की पहाटेची वेळ आणि अभंग, तर अजूनही उठलं की ते लावलं जातं. त्यामुळे आता दिस ऑर दॅट, एक चूज कर. लाईव्ह शो का रेकॉर्डिंग? लाईव्ह शो. अरिजित सिंग का सोनू निगम? सोनू निगम. बेला शेंडे का वैशाली सामंत? बेला शेंडे. पुणे का मुंबई? बरोबर, हे मधलं म्हणू शकत नाही काही. चिंचवड म्हण ना. हो, मुंबई. नाही खरंच फ्रँकली याचं उत्तर देणं अवघड आहे. मी दोन्ही म्हणेन या प्रश्नाच्या बाबतीत. सूरताल का नक्षत्रांचे देणे? सूरताल. मला अजूनही सूरताल सारखा कार्यक्रम व्हावा असं वाटतं. आत्ताच्याही सिंगर्सना तितकीच नवीन गाणी, म्हणजे आम्ही 12 नवीन कॉम्पोजिशन सूरतालला टीव्हीवर डायरेक्ट गाऊ शकलो 12 संगीतकारांच्या. तर ही अशी संधी नवीन गायकांनाही मिळावी. मी एक शब्द सांगीन, तो शब्द ऐकल्यावर तुझ्या डोक्यात येणारी पहिली गोष्ट. ओके. सारेगम. सारेगम. हा, सारेगम प नाही, सारेगम. ट्रू रियालिटी शो. वा. SP. मित्र. पुणे. म्हणजे कुठल्याही प्रकारचं फूड टेस्ट स्पेसिफिकली. अण्णा. गजाननराव. गुरु. सूर. कोपरकर सर. आई पण. एक काय म्हणू त्याला, शाश्वत फिलिंग आहे. वा. आता ना अजून एक छोटासा भाग आहे या शो मधला, त्याला मी कोडा असं म्हणते. बरं. तुला मी एक वस्तू देईन. ओके. त्या वस्तूशी तुला संवाद साधायचा. वस्तूशी? हो. ओके. ही आहे जी आपल्या अगदी आपला जिव्हाळ्याचा असा हा माईक आहे. तर आपण एरवी माईकवर गातो, पण आज तू माईकशी संवाद साध. मला असं वाटतं तू आयुष्यात आलास तेच खूप लहानपणी, शाळेत म्हणूया, आणि तेव्हा तुझं अस्तित्व जाणवलं नाही, कारण आपला आवाज कोणापर्यंत तरी पोचवणारी गोष्ट, मग जी तुझं काम खूप महत्त्वाचं होतं तेव्हाही, आत्ता तर खूपच आहे. आणि काय आहे, ओरडून सांगायची वेळ जेव्हा लोकांवर येते तेव्हा ते काम सुकर करण्याचं मोठं काम तू केलं आहेस. आणि गायिका म्हणून मला असं वाटतं की तुमच्या आवाजातल्या खूप चांगल्याच गोष्टी तू लोकांपर्यंत ॲम्प्लिफाय करून पोचवल्या आहेस.
कदाचित काही दोष असतील तर ते माझे असतील, पण तुझ्यामुळे ते दोष मला कळलेत गातानाचे झालेले. आणि कायम सखा सोबती, म्हणजे खरं सांगू, जेव्हा आयुष्यातला थोडासा डाऊन पिरियड होता गाण्यातला, तेव्हा स्टेजवर जायची एन्झायटीसुद्धा होती. आणि तेव्हा तू बरोबर होतास. आणि आपण गातोय ते बरोबर गातोय का, इथपासून तुला असं धरून आधार मिळालेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मित्राचं स्थान आयुष्यात खूप आहे, तर शेवटपर्यंत अशीच साथ देशील. आहा, वा 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 वा, क्या बात आहे, खूप सुंदर. थँक्यू. आणि एक छोटंसं गिफ्ट पण तुला द्यायचं आहे. धागा नावाचा स्टोअर आहे पुण्यात, ओके, वा. बरंच हो, प्रसिद्ध आहे. आहे. त्यांची 10 वर्ष आता नुकतीच पूर्ण झाली. धागा दी इंडियन बाउंडिंग. ओके. तर ही खूप छान सुंदर साडी आहे, अरे जी वा, वा. अनुपम जोशींनी खास तुझ्यासाठी बनवली. थँक्यू सो मच सावनी. आणि तू ह्या पॉडकास्टच्या थ्रू खरंच खूप छान बोलतं करतेस सगळ्यांना. आणि आपण खूपदा एरवी पण गप्पा मारलेल्या आहेत, पण आज मी खरंच सांगते, इतकं भरभरून तू बोललीस आणि एक वेगळ्या तुझ्या व्यक्तिमत्वाची एक वेगळी साईड मला बघायला मिळाली, जी मला खरंच मनापासून भावली. असं नव्हतं बोललो खरंच नाही. आणि मलाही मजा आली. आणि तुझ्या ह्या पॉडकास्टला खूप जास्त शुभेच्छा. थँक्यू. आणि खूप लोकांपर्यंत पोचावं हे काम. आणि कारण मला असं वाटतं की एकतर ह्या दृष्टीने, ह्या निमित्ताने मला तुमच्यासारख्या सगळ्या कलाकारांकडनं खूप शिकता येईल. आणि माझ्यासारखे असे अनेक जिज्ञासू लोक असतील ज्यांना आपण एरवी पण बरेच इंटरव्ह्यूज देतो किंवा बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्लॅटफॉर्म्सवर बोलतो, पण इतकं अंतर्मुख होऊन आपल्या क्षेत्राबद्दल किंवा आपल्या कामाबद्दल बोलण्याचे खूप कमी प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि एरवी संधी पण येत नाही. म्हणजे आय मस्ट से की तू जी सगळी धडपड आणि हे ज्या फेजमध्ये आम्ही होतो ते तुम्ही आत्ता आहात आणि हे सगळं करते आहेस, तर असंच यश तुलाही लाभू. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सगळ्यांनाही विनंती की हा एपिसोड नक्की बघा. ह्याचबरोबर बाकीचेही सगळे एपिसोड सावनी म्युझिक पॉडकास्टचे नक्की बघा आणि आम्हाला जरूर कळवा तुम्हाला हे सगळे भाग कसे वाटतात. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.